फोटो आहे Yes, sir. बघ या इंजिनियर डेच्या शुभेच्छा. इंजिनियर डेच्या शुभेच्छा या ना. इंजिनियर डे. या ना सर हार्दिक शुभेच्छा वा 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 नमस्कार नमस्कार. अरे या खजिनदार या हो खजिना आला काही चिठ्ठी काढलं तर लगेच सांगा खजिना आला अरे या कारला भावी डायरेक्टर आहे. वा भाई वा धन्यवाद. इंजिनियरसाठीच बनवण्यात आलेलं आहे. असं एक छानसं गीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण सगळेजण ऐकूया आणि याच भरलेल्या वातावरणामध्येच आपण खुर्च्या मांडलेल्या आहेत. आपली वाट पाहताय. आपण सगळ्यांनी येऊन स्थानापन्न व्हावं. नयागत सगळ्या सिव्हिल इंजिनियर्ससाठी पुरोहित सर Yes, sir. काम चांगले करा. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आजच्या कार्यक्रमाचे सरांनी पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावं अशी नम्र विनंती करते. सर्व मान्यवर सभासद मंडळी, आपण या दिवसाची आपण सगळेजण वाट पाहत असतो किंवा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आपल्या कॅलेंडरमध्ये फार महत्त्वाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हा दिवस आपण सगळेजण साजरे करत असतात. तर आज एसाच्या वतीनं आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन आणि SRJ स्टील यांच्या संयुक्त विद्यमानं आज एका खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे इंजिनियर्स डेच्या निमित्तानं. आणि या अतिशय सुंदर दिमागदार कार्यक्रमाचं जे मेन पाहुणे जे चीफ गेस्ट आहेत, मान्यवर अतिथी आहेत, ते कार्यक्रमामध्ये मी आता आजच्या सोहळ्याचे मान्यवरांना विनंती करू इच्छिते. पण सगळ्यात आधी दीपप्रज्वलन करणार आहोत. मी एसाचे प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले यांना विनंती करते त्यांनी आजच्या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर अतिथी सन्माननीय इंजिनियर श्रीयुत अशोकजी कटारिया, चेअरमन अशोक ग्रुप यांना कृपया दीपप्रज्वलनासाठी समोर घेऊन यावं. मी एसा व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर आदिनाथ दैफळे यांना विनंती करते आपण आजच्या सोहळ्याची मुख्य उपस्थिती माननीय दीपप्रज्वलनासाठी समोर घेऊन यावं. आज ज्यांच्या स्मरणार्थ इंजिनियर्स डे आपण साजरा करतो त्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सरांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. मंडळी, भारतीय संस्कृती ज्या भक्कम प्रतीकांवर अधिष्ठित आहे त्यातील एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे दीप. एक प्रज्वलित दीप हा अनेक
उत्तम सकारात्मक गोष्टींचं द्योतक असतं. आणि मला असं वाटतं MB सरांसारखे म्हणजे अशी मंडळी सुद्धा या जगामध्ये पथदर्शी दीपच आहेत. त्यामुळे दीप प्रज्वलनासोबत या तेज जीवन जनन मरण हे तुझेच रूप सदय. माननीय इंजिनियर संजय बारगर साहेब, आपण कृपया मंचावर यावं. टाउन प्लॅनर इंजिनियर संजय बारगर साहेब. वासंतिक कुसुमातुन वासंतिक कुसुमातुन. स्त्री आणि धरणी आपण असं मानतो, पण मला असं वाटतं याही पेक्षा जास्त भाग्यवान असतात ते इंजिनियर्स. का? कारण एक आई जेव्हा 9 महिने आपल्या बाळाला आपल्या उदरात वाढवते तर प्रत्येक दिवसाला त्याची वाढ ती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकत नाही. त्याचं रूप डोळ्यासमोर येतं ते थेट बाळ जन्म घेतं तेव्हाच. पण तुम्ही ज्या गोष्टींना आकार देता त्याला प्रत्येक दिवशी आकार घेताना बघू शकता. यापेक्षा भाग्यवान प्रोफेशन किंवा काम काय असू शकतं. त्यामुळे खरंच सगळ्या इंजिनियर्सना माझा मानाचा मुजरा आहे, सॅल्यूट आहे. आपण खूप मोठं आणि पवित्र काम करता आहात. प्रत्येक निर्माण तुमच्या हातून होतो. यामुळे खरंच प्रत्येकच नागरिक इंजिनियर्स डे साजरा करू इच्छितो आणि त्यांचे ऋण मानू इच्छितो. तर आज एसआयच्या वतीनं आणि SRJ स्टेल म्हणजे आयोजक आणि प्रायोजक या दोन्हींच्या वतीनं मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मान्यवर उपस्थित आहेत स्टेजवर. आज एक असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे की ज्यांचा परिचय खरं तर शाब्दिक परिचय न मावणारा आहे पानांमध्ये. कारण त्यांचं इतकं कर्तृत्व अफाट आहे. रुपये 5,000 महिना ते कुठे 6,500 कोटींची उलाढाल. एवढी मोठी असामान्य झेप घेणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आज आपण प्रत्यक्ष ऐकू शकणार आहोत. आज अनेकांचे गुरु असलेले श्रीयुत अशोकजी कटारिया यांचा आपण एसा तर्फे सन्मान करूया. मी एसा इंजिनियर माननीय रमेशजी कारले सरांना विनंती करते आपण साहेबांचा सन्मान करूया. अनेक जणांसाठी आपण गुरुस्थानी आहात. आज आपण आलात. आज अहमदनगरमध्ये आणि खास करून एसाच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. यानंतर आपण स्वागत करूया आज मंचावर उपस्थित माननीय श्री अनुप जयस्वाल, रिजनल मॅनेजर SRJ स्टील, इंजिनियर अविनाश दैफळे एसा व्हाईस प्रेसिडेंट यांना विनंती करते आपण स्वागत करावं. आपण यानंतर स्वागत करूया माननीय अविनाश पुरोहित, एरिया सेल्स मॅनेजर SRJ स्टील, इंजिनियर प्रदीप तांदळे एसा सेक्रेटरी यांना विनंती करते आपण स्वागत करावं. राजेश कटारिया, राजदीप वेलकॉन आपण स्वागत करूया. मी प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कांबळे यांना विनंती करते आपण
राजेश कटारिया यांचं स्वागत करावं. इंजिनियर संजय वारगा साहेब, टाउन प्लॅनर. मी इंजिनियर वैभव फिरोदिया SR डायरेक्टर यांना विनंती करते आपण त्यांचं स्वागत करावं. वर्षा ग्रुपचे माननीय लोणिया साहेब, आपण कृपया मंचावर येऊन स्वागतपर सत्काराचा स्वीकार करावा. माननीय लोणिया साहेब. मी इंजिनियर प्रथमेश सोनावणे SR डायरेक्टर यांना माननीय इंजिनियर नंदकुमार कोंबळे सरांनी कृपया मंचावर यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. मी इंजिनियर प्रदीप तांदळे यांना विनंती करते SR सेक्रेटरी आपण स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक SRG स्टील्स यांच्यातर्फे काही सन्मान या ठिकाणी होत आहे. माननीय इंजिनियर अशोकजी कटारिया आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मान्यवर अतिथी यांचा सन्मान SRG स्टील तर्फे श्री अनूप जयस्वाल रिजनल मॅनेजर यांना करायची इच्छा आहे. मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री अविनाश पुरोहित एरिया सेल्स मॅनेजर SRG स्टील सन्मान करतील. इंजिनियर रमेश कारले SR प्रेसिडेंट. श्री किरण काळे ब्रँड प्रमोशन ऑफिसर SRG स्टील आपण सन्मान करावा. इंजिनियर आदिनाथ दैफळे यांचा व्हाईस प्रेसिडेंट. यानंतर श्रीमती विशाल एसेकर ब्रँड प्रमोशन ऑफिसर SRG स्टील यांना विनंती करते आपण सन्मान करूया. इंजिनियर प्रदीप तांदळे SR सेक्रेटरी. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आपण सगळ्यांनी छान स्थानापन्न व्हावं आणि या आजच्या दिवसाचं औचित्य साधून SR आणि SRG स्टीलतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे खास भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं स्मरण. या एका महान व्यक्तिमत्वाने करून ठेवलेल्या महान कार्याची आठवण आजच्या दिवशी होणं हे आपणा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि यासाठीच मी इंजिनियर यश शहा यांना या ठिकाणी आमंत्रित करते. SR डायरेक्टर आपण सर
विश्वेश्वरय्या यांच्या कार्याबद्दल पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना स्मरण करून द्यावं. Thank you, ma'am. Good evening, all of you. Honorable Chief Guest, Engineer Ashokji Kataria sir, Rajdeep Bilton Kataria sir, Jaiswal sir, Purohit sir, Rohitji Mandani, Pandey sir, our Honorable Sanjayji Bargar, Town Planner, ISA President Rameshji Gadle sir, Adinathji Daipai sir, and Pradeepji Secretary and all BOD, and all my Honorable ISA family members. First of all, Happy Engineers Day to all. आज आपल्या इंजिनियर्सचा देवता आपण म्हणू असे माननीय मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सर यांचे जीवनचरित्र करण्याचे आज पुण्याचेच काम म्हणावे लागेल, कारण आज आपल्या सर्व इंजिनियर्सचे देवता आहेत. तर त्यांच्यासाठी मी आज इथे आपल्यासमोर आलेलो आहे. हा मोठा भाग्याचा क्षण आहे. माननीय विश्वेश्वरय्या सर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 साली कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात चिक्कबलापूर तालुक्यातील मुद्दनेही येथे झाला. त्यांचे पूर्वज मुळात आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे, त्यामुळे त्यांचे आडनाव मोक्षगुंडम असे पडले. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवास शास्त्री, आईचे व्यंकचम्मा. वडील हे संस्कृतचे गाढे अभ्यासक विद्वान मानले जातात. विश्वेश्वरय्या सरांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबलापूर या खेड्यामध्ये अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत झालं. पुढे त्यांचे उच्च शिक्षण बँगलोर सेंट्रल कॉलेजमध्ये 1980 साली त्यांनी BA पदवी केली. पुढे म्हैसूर सरकारने त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. 1883 मध्ये सर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले. स्थापत्य शास्त्रातील त्यांचा ज्ञानाचा लौकिक हा सर्वदूर पसरत गेला. 1884 मध्ये भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणातून लेखनातून ते तळमळीने विचार मांडत भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी, राष्ट्र कार्यक्षमता या विविध विषयांवर त्यांनी आपले मत विचार मार्गदर्शित होतील असे मांडले. आजही त्यांच्या विचाराने आपण चालत आहोत. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान इतके अचूक होते की एकदा आपल्या सर्व अनेक संस्थांना लाखो रुपयाच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बँगलोर येथे सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम उभारले. त्याखेरीज महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 1958 पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. भारत सरकारने देखील 1997 पासून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यास सुरुवात केली. विश्वेश्वरय्या सरांनी जन्मगावी एक सुंदर घर बांधले. 1971 मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकामध्ये समावेश केला गेला. या घरातील वस्तू संग्रहालयात विश्वेश्वरय्या सरांच्या वापरातील काही वस्तू आजही पाहावयास मिळतात. गावातील विषाद बागेत त्यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला. बँगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचं 1962 14 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. आपल्यातनं हा महापुरुष त्यावेळेस आपल्याला जग सोडून गेला. त्यांचे या निमित्ताने त्यांचे कोट्स आहेत जे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये नेहमीच गायडन्स देतात. टू गिव्ह रिअल सर्व्हिस यू मस्ट ॲड समथिंग विच कॅन नॉट बी बॉट ऑर मेजर विथ मनी. आजकाल मनी हे सगळं आहे. त्यांनी त्या काळेस आपल्याला सांगितलं आहे विच कॅन नॉट बी बॉट विदाउट मनी. ॲज युज्युअल त्यांचं आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. मंडळी, दरवर्षी 15 सप्टेंबरला आपण कार्यक्रम घेतो आणि दरवर्षी भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा परिचय आपल्यासमोर मांडला जातो. मला असं वाटतं आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे जसं आता यश शाह यांच्यासारखे नव्यानं या क्षेत्रात पदार्पण केलेली इंजिनियर्स मंडळी आहेत ते थेट अवघे 52 वयोमान
एवढ्या वयाचे आजचे प्रमुख अतिथी आहेत ज्यांचा 50 वर्षापेक्षा अधिक काळ इंजिनिअरिंग फील्डमध्ये झालेला आहे, पण तरीही प्रत्येक वेळी दरवर्षी हा परिचय ऐकताना काहीतरी नव्यानं या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सापडतं आणि त्याच्यातली एक गोष्ट जरी आपण पूर्ण वर्षभरात अनुकरण करायला वाटत राहणार आहे. तर पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि या ठिकाणी आमंत्रित करते ऐसा प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले यांना त्यांनी आपला प्रेसिडेंट ॲड्रेस आपल्यासमोर सादर करावा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय चीफ गेस्ट इंजिनियर अशोकजी कटारिया सर, चेअरमन अशोका ग्रुप नाशिक, एसआरचे स्टीलचे अडूप जयस्वाल सर, रिजनल मॅनेजर, पुरोहित साहेब एरिया सेल्स मॅनेजर, पालिकेमधले इंजिनियर संजयजी बारगळ सर आणि पालिकेचे सर्व आलेले कर्मचारी, MIDC ऑफिसचे अधिकारी, सर्व सिमेंट आणि स्टील कंपन्यांचे अधिकारी, वर्षा ग्रुपचे लुनिया साहेब, सर्व उपस्थित सभासदांचे, आज ज्येष्ठ सभासद वेळेमध्ये आलेले आहेत, BOD मेंबर्सचे, पत्रकार बांधवांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम एसा आणि SRJ स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. SRJ स्टीलचे आपल्याला नेहमीच सहकार्य आहे. आदरणीय इंजिनियर अशोकजी कटारिया सरांनी आपल्या व्यस्त वेळेमधनं आपल्या संस्थेसाठी वेळ दिलेला आहे. त्यांचं शेड्यूल खूप व्यस्त आहे. भारत देशभर त्यांची कामं चालू आहेत, तरी त्यांनी आपल्या संस्थेसाठी खूप वेळ, त्यासाठी आपण टाळ्या वाजवायत सगळ्यांनी. तसेच इंजिनियर राजेशजी कटारिया सर, राजदीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर, इंजिनियर कोंबळे साहेब यांचे यासाठी कार्यक्रमासाठी अरेंज करण्यासाठी खूप सहकार्य झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सरांचे विचार आपल्याला खूप प्रेरणादायी ठरतील. सरांनी अगदी शून्यामधनं सुरुवात केलेली आहे आणि एकदम टाईम बाउंड आणि टाईम वेळेमध्ये येतात. सर आपल्या इथं सुद्धा एवढ्या दुपारी 12 वाजता आलेत, पण एवढ्या इथं वेळेमध्येच आलेले तिथे सगळं आपल्यामध्ये. इंजिनियर डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 15 सप्टेंबर भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या महान कार्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत बहुमोल योगदान दिलेलं आहे. अनेक पूल, धरणांची रचना केली, जलस्रोतांचा उपयोग, अनेक नदी बंधारे यांचे यशस्वी डिझाईन, सिंचन पाण्याच्या योजना भारतभर राबवल्या. आज आपल्या देशाला डॉक्टर M विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या अभियंत्यांची गरज आहे. देशाच्या विकासात अभियंत्यांची कामगिरी मोलाची आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन आपण केलं पाहिजे, रोज काहीतरी नवीन नवीन शिकलं पाहिजे. आज काळाच्या ह्याच्यामध्ये दुबईने जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे त्याचा उपयोग करून त्यांनी टुरिझम इकॉनॉमीसाठी केलेला आहे. तर त्यांनी रस्ते, हाय टॉवर्स वगैरे सगळे केलेले आहेत. तिथं जे ग्रीनरी आहे रस्त्याच्या कडेने ते ऑस्ट्रेलियाची एजन्सी तिथं हे करते. मग त्यामुळं त्यांनी टुरिझम इकॉनॉमी हा कन्सेप्ट त्यांनी राबवलेला आहे. त्या ठिकाणी हाँगकाँग मकाऊमध्ये 55 किलोमीटरचं त्यांनी ब्रिज केलेलं आहे समुद्रातनं. तर मकाऊला त्यांनी जोडलेलं आहे. तर त्या अशा पद्धतीचं काम आपल्याकडं होणं गरजेचं आहे. म्हणजे इकॉनॉमी, आपली जी इकॉनॉमी आहे इंडियन इकॉनॉमी ही कन्झ्युमेबल इकॉनॉमी आहे. ते असे आपल्या म्हणजे टुरिझम इकॉनॉमी व्हायला पाहिजे. मी अशोकामध्ये असताना 97-98मध्ये पहिला ब्रिज केला, शिवना ब्रिज म्हणून, औरंगाबाद रोडवरती. तर माझा आयुष्यामधला पहिलाच ब्रिज होता. मी कोंबे साहेबांकडचे 4 वर्ष खूप चांगलं काम केलं. त्यानंतर अशोकामध्ये जॉईन केलं. पहिला ब्रिज होता तर तो आम्ही 15 महिन्यामध्ये पूर्ण केला. इन्क्लुडिंग टोल प्लाझा 4.25 कोटीचा प्रोजेक्ट होता आणि त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्यावेळेस बेस्ट क्वालिटी अवॉर्ड मिळालेलं होतं. तर सर्वांनी टाळ्या होतं. म्हणजे माझंही एक छोटंसं म्हणजे काम होतं, पण त्या ब्रिजला बेस्ट क्वालिटी अवॉर्ड मिळालं होतं. आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन ही आपली संस्था 36 वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये कार्यरत आहे.
संस्था सभासदांच्या हितासाठी विविध कार्यक्रम घेते. विविध टेक्निकल सेमिनारचं आयोजन, मार्केटिंग, शैक्षणिक, तांत्रिक सहली, फॅमिली गेट टुगेदर, शॉप व्हिजिट आणि सामाजिक उपक्रम राबवते. GR नियमावली, सरकारी GR नियमावली, मार्केटमध्ये येणारे नवीन तंत्रज्ञान याविषयी कार्यशाळेच्या माध्यमातून अवगत करत असते. शहराच्या विकासात महापालिका, TP कार्यालय, इतर शासकीय विभाग यांचं नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन करते. संस्थेचे आता आपले 500 सभासद आहेत. तर आर्किटेक्ट, इंजिनियर्स आणि सर्वेअर्स असे. संस्थेची आपली एसा भवनची कल्याण रोडला, सर तुम्ही गेले होते इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या व्हिजिटसाठी, त्याच्या शेजारीच आमचं जे आहे ना ते एसाचं भवन होतं त्या ठिकाणी. तर ते सध्या भवन हे काम प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातून हे काम खूप महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं काम होतं आहे. प्लॉट एरिया 30,000 स्क्वेअर फूट आहे. बिल्टअप एरिया 12,000 स्क्वेअर फुटाचं काम तिथं होतं आहे आणि 3.25 कोटीचा प्रोजेक्ट आहे संपूर्ण. तर या माध्यमातून आमचे सगळे नंतरचे जे कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होतील. तर आपल्या सर्व सभासदांना विनंती आहे की सर्व जे आपल्या फंड्स आहेत ते आपण लवकरात लवकर हे करावे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद प्रेसिडेंट इंजिनियर रमेश काले सर, थँक्यू सो मच. आणि आत्ताच तुम्ही जो उल्लेख केला तो ऐसा भवनचा, खरंच अहमदनगरच्या वास्तुवैभवात भर घालणारी एक अतिशय सुंदर वास्तू अहमदनगरमध्ये आकार घेते आहे. आणि वास्तूच मुळात ऐसा भवन आहे ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि सर्वेअर्स आहेत. त्यामुळे सगळे निर्माणाचे शिल्पकारांची ही वास्तू असणार आहे. त्यामुळे ती कशी असणार आहे याकडे सगळ्या नगरकरांचं लक्ष लागलेलं आहे, यात शंका नाहीच. सांगू इच्छिते, ऐसा भवन अध्यक्ष इंजिनियर इक्बाल सय्यद यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे काम प्रगतीपथावर आहे. आर्किटेक्चरल प्लॅन आर्किटेक्ट स्वप्नील साठे जे आपले सभासद आहे त्यांचं आहे. RCC डिझाईन इंजिनियर विवेक आपटे यांचं, ते देखील आपले सभासद आहेत. आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत अहमदनगरमधलं एक अतिशय नावाजलेलं नाव मेसर्स MR मुथा, इंजिनियर जवाहरजी मुथा. या सगळ्यांच्या उत्तम देखरेखीखाली आणि यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेतून ही वास्तू आकार घेते आहे. पहिल्या स्लॅबच्या लेव्हलपर्यंत काम झालेलं आहे आणि या वास्तूच्या निर्माणाचं जे एक प्रचंड मोठं बजेट आहे यामध्ये आपण सगळेजण त्याला हातभार लावता आहात याचा आम्हाला खरंच आनंद आहे. आणि आपल्याकडून येणारी प्रत्येक मदत ही स्वागतार्ह आहे. मग त्याचं आम्ही आर्थिक मूल्यमान किती दिलेलं आहे, तुम्ही मूल्यमापन त्यामध्ये कमी किंवा जास्त असं नाही. श्रेयनामावली खूप मोठी आहे, पण तरीही काही नावांचा उल्लेख वेळेअभावी काही नावं फक्त मी इथे घेऊ इच्छिते. याचा कृपया आपण गैरसमज नसावा. आपणा सगळ्यांची मदत आमच्यासाठी खूप मोलाचीच आहे. पण या बांधकामामध्ये ज्यांनी भरीव योगदान आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, रुपये 5,51,000ची देणगी ज्यांनी देऊ केलेली आहे त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आणि अर्थातच माननीय अशोकजी कटारिया सरांसमोर मी आज करते आहे. आपण सगळ्यांनी यांच्यासाठी नंतर टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करणार आहोत, आभार मानणार आहोत. इंजिनियर मकरंद कुलकर्णी, मार्क कन्स्ट्रक्शन, संस्कृती कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर कैलासवासी श्रीनिवास कनोरे, उद्योजक इंजिनियर आशिष पोखरणा, इंजिनियर जवाहरजी मुथा आणि आर्किटेक्ट मिनलताई काळे. या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्याकडे असलेलं हे दातृत्व प्रत्येकाकडे आहे, पण त्याचं प्रमाण कमी जास्त आहे, त्यामुळे मूल्यमापन आम्ही करणार नाही. पण तरीही आपण सगळ्यांनी उदंड हातभार लावावा आणि हे काम लवकरात लवकर उचललं जावं अशीच आपण सगळ्यांची इच्छा आहे. मी यानंतर इंजिनियर संजय बारगळ साहेब, टाउन प्लॅनर, अहमदनगर ब्रांच, टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट साहेबांना आमंत्रित करते. आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. नमस्कार. इंजिनियर्स डेच्या निमित्तानं तमाम उपस्थित
मान्यवर स्थापत्य विशारद, स्थापत्य अभियंता, आर्किटेक्ट्स या बंधू भगिनींचं मी सर्वतः प्रथम स्वागत करतो. आणि आईचा ही जी आपली स्वागत मी प्रशासनाच्या वतीनं करतो, म्हणजे प्रशासकीय स्वागत करतो. आणि आईचा आपली जी आर्किटेक्ट, इंजिनियर्स आणि सर्वेयरची जी संघटना आहे, त्या संघटनेने आम्हा सर्वांना, प्रशासनातल्या लोकांना इथे बोलवून आमचा जो सत्कार केला त्यांचाही मी ऋणी आहे. तर आजच्या अभियंता दिनानिमित्त किंवा इंजिनियर्स डे निमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे इंजिनियर श्री अशोकजी कटारिया, अशोका बिल्डकॉनचे किंवा आय डोंट नो प्रेसिडेंट श्री राजेशजी कटारिया, सेल्स अँड सर्व्हिसिंग मार्केटिंग SRJ चे अनूप जयस्वालजी, नंतर रिजनल मॅनेजर सेल्स किंवा आय डोंट नो ते अविनाशजी पुरोहित, मीच एकटा उपस्थित आहे, म्हणजे आमच्या बाकीच्या लोकांची नावं घेणार होतो मी. तसेच आयसाचे प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले, इंजिनियर आदिनाथजी दैफळे व्हाईस प्रेसिडेंट आयसा, इंजिनियर प्रदीप तांदळे सेक्रेटरी व उपस्थित तमाम नाही मान्यवर इंजिनियर बंधू भगिनी. दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधीपासून मला नेमके माहीत नाही, पण माझ्या मते सन 1955 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती, यांनी माननीय सर मोक्षगुंडम सर यांना भारतरत्न म्हणून गौरवले. दिनांक 15 सप्टेंबर 1961 या दिवशी देशभर भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यांना आलेल्या अभिनंदनपर पत्रांवर त्यांच्या छापाची तिकिटे होती. याची देही याची डोळा सुखसोळा सर MV अनुभवत होते. बहुतेक तेव्हापासून 15 सप्टेंबर हा इंजिनियर्स डे म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होत असावा असं माझं मत आहे. इसवी सन 1955 मध्ये भारतरत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित झालेले सर विश्वेश्वरय्या तेव्हा 94 वर्षाचे होते, ॲट द एज ऑफ 94. त्यांच्या कर्तृत्वाचा कळस केव्हाच झाला होता. ऑलरेडी ही हॅज अटेंड दॅट हाईट. सेवानिवृत्तीनंतर 44 वर्ष कार्यरत राहिलेले होते. अशोक कटारे यांच्या पुढे पण मी ते त्यांना बघून सांगतो. 44 वर्ष अविरत कार्य राहिलेले एक दीर्घायुषी स्थापत्य विशारद म्हणून जग सर विश्वेश्वरय्या यांना ओळखत होते. शासनाकडून आलेल्या सन्मानानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं. त्यांना पंतप्रधानांनी सन्मानाचं पत्र पाठवलं. ते असे, त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं उत्तर, इफ यू फील दॅट बाय गिव्हिंग दिस टायटल टू मी, म्हणजे त्यांना, आय विल प्रेज युअर गव्हर्नमेंट, यू विल बी डिसअपॉइंटेड. आय एम फॅक्ट फाइंडिंग मॅन. त्यावर त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी या विद्वानाला असं अभय दिलं, कोणत्याही राष्ट्रीय घटनेच्या संदर्भात कुठलीही राष्ट्रीय घटना घडली, आपण मुक्तपणे आपली मते व्यक्त करावीत. दीपस्तंभाचा प्रकाश कोण नाकारेल? सर MV हे दीपस्तंभाप्रमाणे होते, त्याचा प्रकाश नाकारेल कोण? तुम्ही मुक्तपणे मत व्यक्त करा. सर विश्वेश्वरय्या 100 वर्षाचे झाले. जीवनाची अशी सुदीर्घ आणि सोनेरी सायंकाळ अनुभवणाऱ्या या भीष्माचार्याला कोणीतरी संदेश मागितला. तेव्हा एका ओळीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, इट्स बेटर टू वर्क आउट दॅन रस्ट आउट.
सर विश्वेश्वरय्या हे जन्माने मोठे नव्हते, ते प्रयत्नांनी मोठे झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अदम्य उत्साह, लोकोत्तर तत्वनिष्ठा, अखंड वाचन, चिंतन, संशोधन आणि कामाचे डोंगर उभे करणारी धडाडी हे त्यांचे गुणविशेष होते. सन 1875 मध्ये बेंगलोर येथील सेंट्रल कॉलेजमध्ये सर एम.व्ही. यांनी नाव नोंदवलं. त्यावेळेस त्या कॉलेजचे प्राचार्य चार्ल्स वॉटर्स यांचा या बुद्धिमान आणि आदर्श विद्यार्थ्यावर जीव जडला. अभ्यासाच्या क्षेत्रातही नव्या वाटा शोधून काढणे हा त्याचा मुख्य छंद होता, म्हणजे सर एम.व्हींचा, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा. आपल्या या विद्यार्थ्यावर प्राचार्यांनी प्रेम तरी किती करावे. आपला सेवाकाल संपून इंग्लंडला गेलेल्या प्राचार्यांनी आपल्या मृत्यूपत्रात या विद्यार्थ्याचा उल्लेख केला होता. आपल्या कफलिन्स, आपल्या पश्चात आपल्या विद्यार्थ्याला द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्याकरता त्यांच्या पत्नी केवळ इंग्लंडहून भारतात येऊन त्यांना सर एम.व्हींना देऊन गेल्या. धन्य ती गुरुपत्नी. विद्वत्तेचा दबदबा निर्माण करणे हे अनेकांना जमते. विद्वत्तेचा दबदबा निर्माण करणे अनेकांना डिग्र्या. पण प्रश्नांची उकल करण्यासाठी तिचे साधन करणे थोड्यांनाच जमते. उपयुक्तता हे यथार्थ ज्ञानाचे गमक आहे. आयडिया इज ट्रू इफ इट वर्क्स असे फलप्रामाण्यवादी तत्वज्ञ मानतात. जे फलप्रामाण्यवादी म्हणतात की आयडिया इज ट्रू बट इफ इट वर्क्स, ती वर्क झाली पाहिजे. जे ज्ञान जग बदलण्यासाठी, वास्तवाला आकार देण्यासाठी, समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते, तेच खरे ज्ञान आहे. घटपटांच्या लटपटींना आणि शब्दांच्या आतषबाजीला ज्ञानाचा दर्जा प्राप्त होत नाही. सर एम.व्ही. हे संकटकाळी सर्वांना सावरणारे, यक्ष प्रश्नांची उत्तरं शोधणारे, निरपेक्ष बुद्धीने लोकसेवा करणारे, लोककल्याणासाठी निसर्ग शक्तींना दिशा देणारे एक कर्तृत्व संपन्न स्थापत्य शास्त्रज्ञ होते, विशारद नाही. हे जगाच्या ध्यानी आले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा असे अनेक व्यक्ती, संस्था, नगरे आणि राष्ट्रे यांना वाटू लागले, अनेक राष्ट्रांना वाटू लागले. हे ओळखून म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना राज्याचे दिवाण केले. त्यावेळेस त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रजेसाठी डोळ्यापुढे ठेवलेले स्वप्न बोलून दाखवले. टू प्लॅन, टू प्रमोट अँड एनकरेज डेव्हलपमेंट, टू एनेबल पीपल टू वर्क वेल, अर्न वेल अँड लिव्ह वेल. अगदी लहानपणी कोसळत्या पावसात घडलेले निसर्ग दर्शन आणि एका दुर्भागी महिलेने घडवलेले दैन्याचे दर्शन, म्हणजे गरिबीचे दर्शन आजन्म त्यांच्या मनात होते, ठाण मांडून बसलं होतं. त्याची उत्तरे शोधण्याचं काम त्यांचं चालूच होतं की हे निसर्गाला मी गरिबी हटवण्यासाठी कसा वापर करेल याचा. त्यावेळेच्या कार्यक्रमात ते म्हणाले, त्या दिवाण जेव्हा ते झाले त्यावेळेस सर्व लोक त्यांचा सत्कार करत होते. त्यावेळेस ते बोलले की माझी तुम्हा सर्वांना प्रेमाची विनंती आहे, मी या पदावर असेपर्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे काम किंवा अपेक्षा घेऊन माझ्याकडे येऊ नका. जे रितसर आहे ते परस्पर होईलच. नात्याचा धागा पकडून नीतिमत्ता गोत्यात आणू नका. या जगन्मित्राचे हे संस्मरणीय बोल राज्यकर्त्यांच्या जगातील आचारसंहितेत समाविष्ट करावेत असे लाखमालाचे आहे. भारत सरकारला विविध योजनांच्या संदर्भात त्यांचे मार्गदर्शन हवे होते. त्यावेळेस सर एम.व्ही. 92 वर्षांचे झाले होते. अनेक राज्यातून वाहणाऱ्या गंगा नदीवर राज्यनिहाय पूल बांधण्याचा सरकारचा विचार होता. सर्व संबंधित जागांची पाहणी करून शासनाला मार्गदर्शक सूचना सर एम.व्ही. यांनी द्याव्यात अशी पंडित नेहरूंची अपेक्षा किंवा इच्छा होती. पंडित नेहरू नेहमी म्हणत, सर इज अन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी
character and broad national outlook. स्वतः स्वर्गीय पंडित जवाहरलालजी त्यांच्याविषयी असं बोलायचं. 100 वर्षाचं कृतार्थ आणि संपन्न जीवन जगणाऱ्या या ज्ञानमहर्षीला कौटुंबिक सुखाचे क्षण द्याव्यास कालपुरुष विसरला. त्यांना पत्नी सुख लाभले नाही, पुत्र मुख दिसले नाही, कन्यादान करता आले नाही. सदैव कार्यरत असणाऱ्या या आत्मपर्याप्त पुरुषाला, आत्मतृप्त महात्म्याला जीवनातील दुःख जोखण्या एवढी उसंत मिळाली नाही. म्हणजे बा मला हे दुःख आहे, मी कोणाला सांगूया, ती सुद्धा त्याला उसंत मिळाली नाही. दिनांक 14 एप्रिल 1962 या दिवशी या थोर महापुरुषाने गेल्या शतकाकडे वळून पाहिले आणि मृत्यूची काठी टेकत टेकत अमरत्वाकडे प्रयाण केले. जय हिंद. हे सर्व हे माझं काही स्वतःचं मटेरियल नाही आहे. म्हणजे मी एवढं असं काही सांगू पण शकत नाही किंवा लिहू पण शकत नाही. पण मी वाचन करत असतो. तर मला दीपस्तंभ नावाचं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक पुस्तक माझ्याकडे 2003 पासून आहे एमपीएससीचा अभ्यास करताना. तर त्यातलं हे काही जे मुद्दे आहेत 10 मिनिटाच्या अंतरात मला जे तुम्हाला काही सांगायचं सर्व मान्यवर बुद्धिमान आदरणीय लोकांच्या समोर, तर ते त्याच्यासाठी मी माझं स्वतःचं हे तयार केलं. आभारी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण असं आपण आपले विचार मांडले. धन्यवाद. आणि खरंच MV सरांसारखी मंडळी ही विभूतिमत्व असतात, व्यक्तिमत्व नसतात. आणि या विभूतिमत्वांचा या पृथ्वी तलावरचा अवतार हे काहीतरी करण्यासाठी झालेला असतो. त्यांचा जन्मच मुळात एका उद्दिष्टासाठी पृथ्वी तलावर झालेला असतो. ते त्यांना कळतं आणि त्यानुसार मग ते सगळं आचरण होतं. असंच व्यक्तिमत्व ज्यांना स्वतःची ओळख पटते त्यांनाच जग ओळखतं. अशाच व्यक्तिमत्वांना आपण कधी विसरू शकत नाही. मला एकच मिनिट फक्त इथे एक सिद्धांत असा सांगावा असं वाटतं की आपण म्हणतो की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, असा एक गीतेतला सिद्धांत आहे. पण याच्या उलट एक सिद्धांत मी ऐकला आणि मला तो जास्त पडतो. बघा, इथे सगळी बुद्धिमान मंडळी आहेत. अशोकजी, तुमच्या विनंतीनुसार मी हे मांडते आहे की खरं तर प्रत्येक माणूस म्हणजे कलाकार असो, इंजिनियर असो, व्यावसायिक असो, कोणी असो, जो क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह करू इच्छितो, जे नवीन आहे, ते कुठे आहे? बाहेरच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये. देर इज नथिंग न्यू अंडर द सन. मग कुठे शोधायचं नवीन? तर ते आपल्या आतल्या प्रतिभेच्या प्रकाशात शोधायचं. ते तिथे सापडतं ज्याला त्याला. ते सापडणं हे खरं तर फळ आहे आणि मग त्या अनुसार सगळ्या कर्माची रचना होत असते. हा खरं तर सिद्धांत मला जास्त पडतो. बघा, तुम्हाला पडतो का? किंवा अशी उदाहरणं तुम्हाला दिसतात का की एक काहीतरी स्नेहालय स्थापन करावंसं वाटणं हे गिरीश कुलकर्णींना सापडलेलं फळ आहे आणि त्यानुसार झालेली सगळी रचना आहे. तर अशी अनेक उदाहरणं चालती बोलती आपल्या समोर आणि अशोकजी सुद्धा त्याच्यातलंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे. म्हणूनच अशी व्रतस्थ मंडळी ही कुटुंबाच्या वाटाला कमी येतात, कारण ती राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं असतं. तर अशीच मंडळी आज आपल्यासोबत आहेत. मी मान्यवरांना विनंती करते, काही काळासाठी, थोड्या वेळासाठी आपण पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावं, कारण काही प्रेझेंटेशन्स आपल्याला इथे दाखवायचे आहेत. तर मंडळींनी कृपया समोर बसावं अशी विनंती करते. सगळेजण एकदा जोरदार टाळ्या. छान प्रेस फोटो होतो आहे. आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रसारमाध्यमं करणार आहेत, त्यांचे आताच मी स्वागत करते आणि अर्थात आभार देखील मानते की आपण एक खूप छान काम करता आहात. धन्यवाद. विश्वेश्वरय्या सर यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले या असोसिएशनचे मेंबर्स, आपल्या सर्वांना SRJ स्टीलतर्फे अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे 15 सप्टेंबरला इंजिनियर्स डे साजरा केला जातो आणि असोसिएशनच्या वतीने SRJ स्टीलला या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला जातो.
याच अनुषंगाने यावर्षीसुद्धा आम्हाला संधी मिळालेली आहे. तर SRJ स्टील 1971 पासून स्वर्गीय शांतीलालजी पित्ती यांनी जालन्यात पहिला स्टील प्लांट सुरू केला आणि आज 50 वर्षांपेक्षा जास्त या कंपनीला झालेले आहेत. तर हा जो प्रवास आहे आणि हे स्टील कशा पद्धतीने तयार होतो एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत. एकविसावे शतक मेगा स्ट्रक्चरचे आहे. प्रचंड मोठे स्काय स्क्रॅपर्स, मल्टी स्टोरीड एक्सप्रेसवे ओव्हरब्रिजेस, सी लिंक सारखे मेगा प्रोजेक्ट्स, ठिकठिकाणी उभ्या राहत असलेल्या बलाढ्य आकाराच्या विंडमिल्स, शेकडो विमानांसाठी उभारली जाणारी अतिभव्य एअरपोर्ट्स, मोठे बिल्डर असो अथवा सामान्य माणसाचे टुमदार घर, या प्रत्येक कन्स्ट्रक्शनसाठी आवश्यक असते बेस्ट क्वालिटी स्टील. जगभरात बेस्ट क्वालिटी स्टीलची गरज वाढते आहे. श्री शांतीलालजी पित्ती यांनी सन 1971 मध्ये जालना येथे सर्वप्रथम रोलिंग मिलची स्थापना करत छोटेसे बीज पेरले. 4 दशकात आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. सहज उपलब्ध होते. या सर्वांचे डायरेक्टर्स हे या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डात BE मेटलर्जी, फायनान्स तज्ज्ञ, मेकॅनिकल इंजिनियर असे उच्च शिक्षित डायरेक्टर आउटस्टँडिंग क्वालिटीचे प्रोडक्शन मार्केटमध्ये येणार हे सांगायलाच नको. बेस्ट क्वालिटीसाठी आवश्यक असलेल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि स्किल मॅनपॉवर या सेक्टरमधील प्राईम कंपन्या ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने स्टीलचे उत्पादन प्लांट उभा करणे धाडसाचे काम आहे. ग्राहकांच्या हितासाठी त्यांना बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट देण्यासाठी SRJ पित्ती स्टील्सने हे पाऊल उचलले. खनिजापासून स्पॉन्ज आयर्न तयार करणाऱ्या देशातील मोजक्या कंपन्यांपैकी SRJ पित्ती स्टील्स एक आहे. करून ते भट्टीत नेले जात असत आणि तेथून ती परत एकदा तप्त करून रोलिंग स्टँड मधून देण्यात येत. अनेक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रमाणेच ऑनलाईन रोलिंग ही टेक्निक SRJ पित्ती स्टीलने प्रथमच विकसित केली आणि या देशात ही टेक्नॉलॉजी क्रांतिकारी ठरली. या टेक्निकमुळे सळईचा ग्रेन स्ट्रक्चर स्ट्रॉंग राहतो. या टेक्निकची उपयुक्तता पाहता इतर कंपन्यांनी सुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये असणार आहे. मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच विनंती करेन की जसं आपण जे ब्रँड कस्टमरला सजेस्ट करत असाल, आपल्या ॲग्रीमेंटमध्ये लिहून देत असाल, तर त्याच्यामध्ये SRJ स्टीलला प्रेफरन्स द्यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. त्याचबरोबर या नगर शहरामध्ये जे आमचे अधिकृत विक्रेते आहेत त्यांचे नाव खालीलप्रमाणे आहे. ससे ट्रेडिंग कंपनी श्री किशोर ससे सर, सुमतीलाल अँड सन्स श्री प्रफुल्ल चौडिया सर, आकांक्षा सेल्स अनिल डोकरिया सर, संकेत स्टील श्री पुरुषोत्तम मानधना सर, RK ट्रेडर्स श्री योगीराज काकडे सर, MS स्टील ट्रेडर्स श्री सनी चौडिया सर, वैभव सेल्स श्री वैभव सेठिया सर, सुमंगल सप्लायर्स श्री आनंद गुगले सर, साई ट्रेडर्स श्री माधव हराड सर, आर्यन सेल्स कॉर्पोरेशन श्री सिद्धार्थ बम सर. तर हे आमचे अधिकृत विक्रेते आहेत. तर मी इथं प्रेझेंटेशन संपवतो. आपण सर्वांनी हे ऐकलं आणि असोसिएशननी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी असोसिएशनचा खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल आपला प्रत्येक क्षण शुभ हो, प्रत्येक दिवस मंगलमय हो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अभियंता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि SRJ स्टील्सला सुद्धा आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात. त्यांचाही व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वाढ व्हावी, वृद्धिंगत व्हावा, आपल्या सगळ्यांचं त्यामध्ये योगदान असावं. यानंतर आजच्या या सोहळ्याचं जे मुख्य आकर्षण आहे, ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतुर आहात किंवा त्यांना ऐकण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं मला इथे उपस्थिती दिसते आहे. अतिशय कुशाग्र, चाणाक्ष बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, अथक परिश्रम करण्याची वृत्ती आणि चिकाटी
आणि अर्थातच देशहिताचे विचार. ही सगळी विशेषणं ज्यांना लागू पडतात असे माननीय श्रीयुत अशोकजी कटारिया सर. मी जसं मगाशी म्हणलं की अवघे 52 वयोमान, 75 वयापर्यंत सर इतके सुदृढ आणि निरोगी, ठणठणीत आणि कार्यतत्पर आहेत अजूनही. सगळ्यात मोठ्या टाळ्या तर त्यासाठी झाल्या पाहिजेत. आपलं काय होईल 75व्या वयापर्यंत ज्या पद्धतीनं आजची लाईफस्टाईल आपण बघतो आहोत, म्हणजे मी जे तरुण वयोगटातले आहेत त्यांच्यासाठी खास म्हणते. त्यामुळे निराश, हताश होण्याचं काहीच कारण नाही आहे. अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा या जगात आहेत आणि याच दाखवून देतील आपल्याला सर त्यांच्या, म्हणजे त्यांनी आतापर्यंतचा जो त्यांचा एक समृद्ध खजिना आहे अनुभवाचा, तोच त्यांनी आपल्यासमोर उलगडावा अशी विनंती असणार आहे. मला असं वाटतं मी जी विशेषणं वापरली ती अगदीच तोकडी आहे. याहीपेक्षा सरांचा परिचय हा खूप मोठा आहे, कारण फक्त बांधकाम व्यवसाय नाही तर शिक्षण क्षेत्रातही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मग असं सर्वांगीण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व कसं काय घडतं, आपण थोडक्यात तो परिचय, शाब्दिक परिचय जाणून घेऊयात. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते इंजिनियर प्रथमेश सोनावणे ऐसा डिरेक्टर यांना. आपण कृपया सरांचा परिचय आमच्यासमोर मांडावा. Good evening, honorable guests, ladies and gentlemen. It gives me great pleasure to introduce the chief guest of today's program. We are honored this evening by the presence of the honorable chief guest, Mr. Ashokji Kataria, chairman of Ashoka Group. Mr. Kataria's journey has been an inspiring story of determination and visionary approach. He was born in small village of Sinnar. His early childhood was full of hardships, but with hard work and dedication towards studies, he completed his civil engineering as a gold medalist from College of Engineering, Pune. A visionary leader and a commitment-driven individual, Mr. Kataria wanted to do something bigger. Then he quit his well-settled government job and started his own company, for which he had borrowed ₹5,000 from friends and relatives. The company began with executing small contract-based assignment for government and semi-government bodies. Today, Ashoka Buildcon Limited is one of the leading infrastructure company in India with strong presence in the sector of highways, bridges, power, railways and smart infrastructure. It is listed in Fortune India's 500 companies. The company has an experience of working in about 18 states across the length and breadth of our country. Ashoka Buildcon Limited is listed on BSE and NSE. It is positioned amongst the top 5 highway developers in India. It is a team over 9,000 personnel. Turnover of Ashoka Buildcon Limited is about 6,500 crore. That is a massive amount, ladies and gentlemen. It has fruitful partnership with giants like SBI and Macquarie. Apart from Ashoka Buildcon Limited, Ashoka Group also present in following sector in a CNG, PNG and LPNG industry as Ashoka Unison Environ Private Limited, in building and warehouses as Ashoka Realty, in education sector as Ashoka Education Foundation, in agro industry as Shweta Agro Farms, in renewable energy as Ashoka Biogreen Private Limited, in healthcare, hospital and research as Ashoka Institute of Medical Science and Research, in hospitality and agro-tourism industry as Hotel Evening Inn. With an ultimate aim of building one of a kind university in India, Ashoka Education Foundation is today nurturing 7,000 plus students in its school and colleges. Sir is actively involved in Virayatan, where he has been entrusted with responsibilities of setting up schools for underprivileged students across India. He is also focusing on building a greener tomorrow through Ashoka Bioenergy Research Initiative. The group has launched a 3,500 bed super specialty hospital in Nashik, which is one of the largest in North Maharashtra. Mr. Kataria believes that India shall soon be one of the most developed countries in the world, and Ashoka Group is focusing to be one of the major contributors in this development. Besides striving for excellence in our work,
The group shall fulfill its corporate social responsibilities through various philanthropic skill development and venture capital projects. Ladies and gentlemen, please give massive round of applause for the great Mr. Ashok Motilal Ji Kataria. Thank you. सरस्वती आहे छान म्हणजे अँकर जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. अँकर हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने ती सर्व अँकरिंग करते म्हणजे सरस्वती विद्या जी आहे ना ती तिच्या जिभेवरती अशी फिरते. सगळ्या कार्यक्रमाला तिने कसं असं ठेवून ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच. ग्रेट. मी सर्वप्रथम आजच्या या इंजिनियर्स डे बद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आज ज्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केला आहे दरवर्षीसुद्धा करतात. पुढच्या वर्षी जो त्यांनी करण्याचं प्रॉमिस दिलं आहे असं जयस्वाल, अविनाश पुरोहित, विशाल येसकर SRGचे इथे उपस्थित कार्यक्रमासाठी आलेले टाउन प्लॅनर संजय बारगळ, आमचे मित्र अशोका ग्रुपमध्ये अनेक लोकांचा सहयोग आहे. सगळ्यांनी त्याचा थेंब त्यात गळा करून त्याचं त्या अशा सागरात रूपांतर केलं आहे. त्याच्यामध्ये रमेश हा एक ज्यांनी आमचा शिवने ब्रिज बघितला होता. व्हाईस प्रेसिडेंट आपले असोसिएशनचे आदिनाथ दहीफळे, सेक्रेटरी प्रदीप तांदळे आणि आपण इथे जमलेले इंजिनियर्स, आर्किटेक्ट आणि सर्वप्रथम मी आपल्याला माझं प्रेझेंटेशन आणलेलं आहे. ते प्रेझेंटेशन देतो मी तुम्हाला. पण त्याच्यापूर्वी मी एक असं सांगेल, थोडी खंत आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा माणूस एकदम निगेटिव्ह स्टेजने का बोलतो आहे, पण खरंच खंत आहे. आपण इंजिनियर आहोत, आपण आर्किटेक्ट आहोत, आपण सर्वेअर आहोत असं आपण म्हणतो. खरं सांगा, स्वतःला विचारा, तुमचं काय अस्तित्व आहे? 4 वर्ष 5 वर्ष असले पण एक रुटीन शिवाय दुसरं काहीच नाही. जेव्हा इंजिनियर झाला ते एक रुटीनवर केलेलं, आर्किटेक्ट झाला ते एक रुटीन केलेलं. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं ना तर समाजामध्ये म्हणजे खरी निर्मिती कुठली, या निर्मितीमध्ये महत्त्वाचा पहिला पाया जो आहे ना हा आपला आहे, आपल्या याचा आहे. सर्वेवर पहिला लागतो, नंतर आर्किटेक्ट लागतो, नंतर इंजिनियर त्याची निर्मिती करतो. कुठलीही बाब असू दे, अगदी पार फॅक्टरीपासून, घरापासून तर अगदी इवन टाउन प्लॅनिंगपासून तर रोडपासून एव्हरीवेअर बेसिकली इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन या जग निर्मितीसाठी आपलं असतं. तुम्ही बघा ना प्रोफेशनमध्ये डॉक्टर म्हटलं तर त्याला एक अशी स्टेटस येऊन जाते, नाही येते की नाही सांगा. त्याला एक वेगळं हे होतं. वकील म्हटलं तर येस. अशा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही तर ते त्यांना वेगळं स्थान मिळालेलं आहे. मला खरंच प्रश्न पडतो की आपल्याला काम मिळत नाही. हो, आपल्यातल्या एका इंजिनियरनी मिळवलं आहे, ते समोर आहे, भारतरत्न म्हणून. त्यांनी केलेलं कार्य येस, आजही इतक्या काळानंतर मी त्यांच्या स्मृतीला नमन करतो. मी जे शिकलो ना इंजिनियर झाल्यानंतर तर सुरुवातीला मी असंच होतो, रुटीन काम करायचं होतं ते. पण त्यानंतर खरोखरच जेव्हा असं वाटलं तिथे की आपलं अस्तित्व खरोखरच नाही हो.
मी जोपर्यंत कॉलेजला होतो, शाळेत होतो, थ्रोट फर्स्ट क्लास फर्स्ट यायचो. आणि त्यामुळे तिथे कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रोफेसर, तिथले प्रिन्सिपल, मित्र सगळे खूप सन्मान द्यायचे. बाहेर आल्यानंतर मात्र इंजिनियर झालं हो. आणि मग रुटीन काम करत होतो, कारण ब्रेड अँड बटरचा विषय होता तो. आणि तिथे रुटीन काम करत होते. आणि रुटीन काम करत असताना मला हे सारखं सातत्याने जाणवायचं. अच्छा इंजिनियर हो, वडील म्हणायचं का सिव्हिल इंजिनियर झाला आहे, कशाशी गव्हर्नमेंटमध्ये काम करतो आहे वगैरे. अच्छा ठीक ठीक वाटायचं तुमच्या तरी काहीतरी पण वेगळं करावं. आणि मी तुम्हाला हे का सांगतात त्याने सांगतो आहे याच्यासाठी की तुम्ही आज मला जे इथे बोलवलं ना ते केवळ रमेशच्या आणि माझ्या संबंधामुळे नाही, तर आम्ही जे कार्य केलं मागच्या 30-40 वर्षामध्ये त्यासाठी तुम्ही मला इथे बोलवलेले असं मी समजतोय. ऑफकोर्स मग हे म्हटलं मला माहिती नाही, अशोक हा बिलकॉनचं सेक्रेटरी डायरेक्टर आहे. हा त्यांचा विषय आहे, कदाचित ते तेवढं वाचून आले नाही. त्यांनी वाचलं खूप, पण ते भोसलेंचं पुस्तक वाचलं. भोसलेंच्या पुस्तकामध्ये मी नाही आहे. तर म्हणायचा उद्देश असा की आज अहमदनगरला जोडणारे जेवढे रस्ते ज्या दिशेला सुविधा मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की त्या प्रत्येक रोड रस्त्याला आमचं कॉन्ट्रिब्युशन आहे. मग तो करमाळ्याकडून येणारा असू दे, पुण्याकडून येणारा असू दे, औरंगाबादकडून येणारा असू दे, असे सगळे जोड. आणि आता जो झाला आहे कल्याण तो असू दे, संपूर्ण रोड हा मला अगदी अभिमान वाटतो की मी म्हणजे माझ्या कंपनीने केलं आहे, माझ्या त्या जी की ज्यांच्यामुळे आज मी हे इथे आहेत असे माझे इंजिनियर्स, माझे सगळी माणसं अशी जी काही की जी साईटवरती तिथे प्रॅक्टिकल खाली ग्राउंड लेवलला काम करतात, त्यांच्या मेहनतीमुळे आज अशोकाचं बिलकॉनचं काम नाव आणि त्याबरोबर ऑफकोर्स ते मला जे मिळतं मी किंवा जे अभिमान तुम्हाला सांगतो हे केवळ त्यांच्यामुळे मी मोठा आहे, माझ्यामुळे ते नाही, हेही तुम्हाला कळत सांगतो. आणि हे सगळं करीत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो होतो का आपण काहीतरी नवीन करावं, काहीतरी हे जेव्हा सारखं ते सातत्याने म्हणत होतो ना आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि ते केल्यानंतर काय काय आम्ही कुठे कुठे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केल्यात आणि कशा पद्धतीने त्या याच्यामध्ये आलो त्याचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला आता देतो. नाविन्य, समथिंग न्यू, समथिंग इनोव्हेटिव्ह, म्हणजे जे कोणी कॉमन माणूस करणार नाही अशा गोष्टी प्रत्येक सातत्याने आमच्या मनात येत गेल्या. आमच्या टीममध्ये त्या पद्धतीने इन्कल्केट केले, सगळी टीम त्या पद्धतीने कामाला लागली आणि खरोखरच आम्ही सगळे विषय बदलून टाकले. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या मधला जो एक म्हणजे अनंत काळापासून जो चालत आलेला जो रुटीन तो सगळा मोडला, आम्ही लिटरली मोडला. आणि मग त्याप्रमाणे ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या तर त्या आम्ही त्या पद्धतीने त्याचा त्या ऑपॉर्च्युनिटीला दरवाजे उघडले, त्यांना आत घेतलं आणि त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये सातत्याने आम्हाला एक असं समाधान मिळेल, आनंद मिळेल अशा याच्यावरती आजही ही जी कामं तुमच्यासमोर मी दाखवतो आहे जरूर बघा त्या याच्यामध्ये की इट इज समथिंग डिफरंट, समथिंग न्यू. अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो तुमचा नगर करमाळा जो पहिल्यांदा केला ना मी त्याच्याबद्दलही सुद्धा सांगतो की जेव्हा नगरमधनं करमाळ्याला जायचं म्हणायचं तर त्या करमाळ्यापर्यंत पोहोचायला सुद्धा 7-8 तास लागायचो हो. तो प्रोजेक्ट आम्ही घेतला तिथे. तो कुठल्या याच्यामध्ये घेतला, BOTमध्ये घेतला. आता BOT काय हे सुद्धा नवीन होतं तेव्हा, कुणी येत नव्हते, कुठलाही इंजिनियर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर पुढे येत नव्हता. अशा वेळेस आम्ही तो आलो. म्हणजे भारतातला पहिला BOT प्रोजेक्ट आम्ही केला. मला आनंदाने आणि त्यानंतर सिरीज ऑफ BOT प्रोजेक्ट करत गेलो आणि हे सगळे BOT प्रोजेक्ट अगदी वेळेच्या आत कंप्लीट केले. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो धुळे बायपास 24 महिन्याचा टाईम लिमिट असताना 9 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण केला.
इथून जी सुरुवात झाली असं करत करत आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला की पंढरपूरच्या तिथे आपल्याला कदाचित माहिती असेल, बघितलं असेल, वाचलं असेल, 38 दिवसामध्ये आम्ही ब्रिज बांधला. 38 दिवसात. आणि त्या 38 दिवसात बांधली. इट वॉज अ वर्ल्ड रेकॉर्ड की त्यावेळेस अक्षरशः संपूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्री त्याच्या ओपनिंगला आली होती. म्हणजे नितीनजी गडकरी तिथे त्यावेळेस PWD मिनिस्टर होते, जोशी CM होते. इतक्या छोट्या ब्रिजसाठी संपूर्ण मिनिस्ट्री तिथे त्या याच्यामध्ये आली होती. दॅट वॉज ए वर्ल्ड रेकॉर्ड. आणि ह्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असे अनेक रेकॉर्ड, अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स, म्हणजे अगदी सातत्याने काही शेकडो अवॉर्ड्स अँड रेकॉर्ड मिळाले. हे जे बघतो ना, हे इंजिनियर हा पैसा नाही, पैसा असून देते 5,000 कोटी 10,000 कोटी त्या कोट्या आहेत, त्या ते खोटेही गेले. पण ते जे मिळालेले अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स आहेत ना, त्याच्यामधून मिळणारं जे काही ते समाधान आहे, जे आनंद आहे ना, ते शब्दात नाही वर्णन करू शकत. कदाचित विघ्नातही करू शकतील, पण मी तर नाही शब्दामध्ये. एक इंजिनियर म्हणून आपण काही करू म्हणजे तेवढ्या त्या शब्दात हे करू शकत नाही. पण खरोखर इथे जे स्पंदनं येतात ना, असं वाटतं की येस, ह्यासाठी आपल्याला आणि याच्यातच मग हळूहळू आपण एज्युकेशनकडे वळावं. एज्युकेशनमध्ये आपण जे काही अनुभवलं आहे ते मुलांपर्यंत पुढच्या त्यांना फ्युचरची जनरेशन असेल त्यांच्यात इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करावा. सातत्याने त्यांच्या त्या पद्धतीने सांगण्यासाठी मोटिवेट करावं. आणि असं करीत असताना जर त्याच्यातले काही जणांनी ते घेतलं आणि त्या पद्धतीने केलं तर आपण म्हणू घ्या आपल्या जीवनाचं सार्थक केलं. तर आपण जरा थोडंसं बघूया की अशोका बिडकरांनी आतापर्यंत कसं केलं आहे. तर प्लीज थोडक्यात आपल्याला माहिती देईल तिथे. सध्या आम्ही एक फार छान ब्रिज बनवतो आहे गोव्यामध्ये. जर आपण एवढ्यात कोणी गोव्याला जर गेला असाल तर एअरपोर्टमधनं जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा हा ब्रिज आहे. साधारण 6.8 किलोमीटरचा संपूर्ण फ्लायओव्हरसारखा ब्रिज आहे. आणि पिलर हाईट जी आहे ना ती 42 मीटर आहे. आणि अशा या याच्यामध्ये म्हणजे अतिशय म्हणजे इंजिनिअरिंगला चॅलेंज देणार असं ते काम आहे. अतिशय छान आहे. म्हणजे अगदी जेव्हा तुम्ही जर गोव्याला जात असाल तर एअरपोर्टमधून निघाला, एअरपोर्टसाठीच येतो अल्टरनेटिव्ह रोड, म्हणजे नवीन जो एअरपोर्ट झालेला आहे नॉर्थ गोव्यामध्ये मापा, तर तुम्हाला तो दिसेल. जरूर बघा आणि मला आठवण करा त्यावेळेस की हां हे आपलं अशोकचं काम आहे. ते या पद्धतीने आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहोत. म्हणजे हायवे, ब्रिजेस आहेत, पॉवरमध्ये आम्ही काम करतो आहे. काम म्हणजे डिस्ट्रीब्युशनसाठी, मॅन्युफॅक्चरिंगसाठी. त्यानंतर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता काम करतो आहे आम्ही. राईट फ्रॉम एव्हरीथिंग म्हणजे फुल्ली नवीन न्यू ट्रॅक या नॅरो ट्रॅक टू ब्रॉड गेज, देन इलेक्ट्रिफिकेशन एव्हरीथिंग. म्हणजे जे काही रेल्वेच्या बाबतीमध्ये येते. नंतर बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप चांगले काम आहे. आता सध्या एक जोधपूरमध्ये आम्ही खूप मोठं काम करतो आहे. IT बिल्डिंग करतो आहे. ती 1,000 कोटी रुपयाची आहे. पण इट इज टोटली न्यू. इव्हन आर्किटेक्चरच्या दृष्टीने खूप छान आहे ती बघण्यासाठी. म्हणजे चॅलेंजेस देते. पण येस, वी हॅव टूक दॅट चॅलेंजेस अँड वी आर डुईंग इट. इट विल बी रिअली अ मॉन्युमेंट फॉर राजस्थान गव्हर्नमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी फुल एक राजस्थान CMनी सध्या चालू आहे. सगळे CM आपली इलेक्शन त्यांचा जो आहे तेव्हा फुल पेज तुम्ही बघितलं असं प्रत्येकाच्या जाहिरात येतात. त्यामध्ये राजस्थान गव्हर्नमेंटनी आमच्या बिल्डिंगचं तिथे जो हे दिलेला होता आणि ते बघून आम्हाला बरं वाटलं. तिथे चला ती बिल्डिंग आपल्याला बनवायला तो मिळतो आहोत. तर ती EPCमध्ये अशा म्हणजे बिल्डिंगमध्ये आहोत. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन आमच्याकडे आहे. 5 डिस्ट्रिक्टचे आहेत. ते संपूर्ण गॅस जो आहे बाहेर परदेशात आम्ही परचेस करतो. पाईपलाईनमध्ये जो जे आहे त्याचे ONGCचे त्याच्यामध्ये घेऊन कुठे टॅपिंग करतो आणि तिथून मग संपूर्ण सिटीमध्ये त्याला तुम्ही CNG वगैरे म्हणतात असे पंप्स वगैरे सुद्धा आमचे आहेत. ते सिटी गॅसमध्ये आहोत. आणि स्मार्टमध्ये सगळे म्हणजे मग स्मार्ट सिटी असू दे, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर सगळे स्मार्ट जे काही एरियाज आहेत म्हणजे ऑप्टिकल केबल लेईंगपासून तर सगळ्या वेगवेगळ्या IT हे करायचं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आहोत. इट्स नेक्स्ट
हे आमच्या कंपनीचं आहे. इथे ते ती फॉर्च्यून 500मधली कंपनी आहे. म्हणजे लिटरली 5,000 रुपये टेंडर भरायला आणि करायला नव्हते, त्यामुळे निवडेंकडे गेलो, त्यांच्याकडे सांगितलं मला माझ्याकडे मी गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करत होतो तो पब्लिक हेल्थला. त्यांच्याकडनं 5,000 रुपये घेतले आणि मग तिथून मग EMD भरली आणि पहिलं काम कॉन्ट्रॅक्ट भरलं 57,000 रुपयाचं आणि ते काम पुरं केलं. गव्हर्नमेंट सर्व्हिस चालू असताना तेव्हा लक्षात आलं तिथे काय गव्हर्नमेंट सर्व्हिसपेक्षा इथे खूप चांगले छान आहेत, पैसे मिळतात, नावं मिळतं आणि काहीतरी करू शकतो तिथे. गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडून दिली आणि बिझनेसला लागली. तर तिथून जी सुरुवात झाली, आज त्या VRE 500 फॉर्च्यून कंपनीमध्ये आहोत आणि तीन कॉन्टिनेंटमध्ये आमचं स्वतःचं प्रेझेंट आहे. जवळपास आज ऑर्डर बुक आमच्याकडे 20,000 कोटी रुपयाचे आहे आणि जवळजवळ 10,000च्या वरती डायरेक्ट एम्प्लॉईज आहेत आमच्याकडे. इनडायरेक्ट वाटते तेवढं याच्यामध्ये असू शकते. आणि अवॉर्ड अँड रिवॉर्डमध्ये मी तुम्हाला मगाच सांगितलं तिथे की ऑलमोस्ट तुम्ही जर बघाल ते एव्हरी मंथ वी गेट अबाउट 1 or 2 अवॉर्ड्स कधी हे जात आहे. म्हणजे आणि ऑफकोर्स म्हणजे ते टीम सगळ्या हे द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने पुढे 76मध्ये म्हणजे 73ला मी BE झालो पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजमधनं आणि 76 मी स्टार्टेड. पुढचे नेक्स्ट हे फायनान्शियल्स आहेत. आमचा मागच्या वर्षाचा टर्नओव्हर 6,700 कोटी आहे. यावर्षी 23-24ला तो 10,000 कोटीचा आमचा टार्गेट आहे. म्हणजे होईल तो म्हणजे कारण माझ्याकडे 20,000 कोटी रुपयाची ऑर्डर बुक ऑलरेडी आहे. साधारण आत्ताची जी कंपनीची नेटवर्क जी आहे ती 3,500 कोटी आहे आणि 500 ते 700 कोटी रुपयाचा आम्हाला नेट प्रॉफिट त्याच्यामधून निघतो आहे तिथे. नेक्स्ट हे दिलेले तिथे म्हणजे आम्ही बाहेरसुद्धा परदेशामध्ये जे काही काम करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये बेनिनमध्ये आहे, त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये काम करतो आहे. दुसरं म्हणजे गयानामध्ये काम करतो आम्ही. गयाना म्हणजे कुठे अमेरिकेचे पुढे वेस्ट इंडिज म्हणून जे आहे तुम्ही ऐकलं असेल त्या वेळेस तिथे आम्ही काम करतो. म्हणजे जायला तिथे 2 दिवस लागतात विमानाने, इतकं लांब आहे तिथे. पण छान आहे ते काम, चॅलेंजिंग आहे, एकदम वेगळ्या टाईपचं आहे तिथे. तर तिथेसुद्धा आम्ही काम करतो आहोत. आणि मालदीवला पूर्वी रोड केले ना, आता आम्ही तिथे बिल्डिंग्स करतो आहोत मालदीवला. अशा पद्धतीने परदेशामध्ये आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये गावं ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपिंग कंट्री आहे म्हणजे पर्टिक्युलरली आता मी तुम्हाला सांगितलं गयाना इतक्या अच्छी म्हणजे जोरदार डेव्हलपिंग आहे तिथे. कारण दे हॅव गॉट ऑइल म्हणजे ऑइल मिळाल्यामुळे त्यांची GDP खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे वी आर नाऊ कॉन्सन्ट्रेटिंग. असे जे जे काही बाहेरचे देश आहेत तिथे ते ज्या ज्या ठिकाणी आता अशा पद्धतीची फ्युचर डेव्हलपिंग आहे तिथे जाऊन आपलं कॉन्ट्रिब्युशन करावं. कारण हे कोणाच्या जोरावरती कोणाकडे बिकॉज ऑफ द टीम. आजही माझ्याकडे जे मेन पिलर आहे हे माझ्याकडे 35 ते 40 वर्षापासून काम करत आहे आणि आज त्यांच्याच भरोशावरती हे सगळं तिथे चालू आहे तिथे. आणि अतिशय त्यामुळे जे काही सक्सेस मिळतं आहे ते काही कंटिन्युअस जो ग्राफ आहे अपवर्ड ग्राफ आहे हा केवळ त्यांच्यामुळे आहे तिथे. तर ह्या त्यांच्या याच्यामुळे आम्ही आता हळूहळू कारण इथे आता कॉम्पिटिशनही खूप आहे. ऑफकोर्स रेल्वेमध्ये आम्ही आता जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आहोत पण याच्यापेक्षा सुद्धा परत अपॉर्च्युनिटी ज्या आहेत ना त्या आणखीनही बाहेरच्या बाजूला जास्त असल्या कारणामुळे आम्ही याच्यामध्ये काम करतो आहे. नेक्स्ट हे आता आपण मला बोललो होतो त्याप्रमाणे हायवे, ब्रिजेस, पॉवर, रेल्वे, गॅस डिस्ट्रीब्युशन, बिल्डिंग, IT. नेक्स्ट हे दिनाचं वर्क वी हॅव मागच्या वर्षीचा हा सगळा आहे त्याच्यामध्ये थोडीफार काय ॲड झाला असेल पण साधारण 14,000 लेन किलोमीटर हायवे आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर 300 किलोमीटर गॅस पाईपलाईन आम्ही टाकलेली आहे तिथे. 10 मिलियन स्क्वेअर फीट बिल्डिंग म्हणजे 1 कोटी स्क्वेअर फुटाचे बिल्डिंगचं काम आम्ही इथं करतो आहोत. 28,000 किलोमीटरच्या ऑप्टिकल फायबर्स आम्ही टाकलेले आहेत तिथे. 50,000 किलोमीटरच्या पॉवर लाईन्स आम्ही आत्तापर्यंत टाकल्या आणि पुढे चालू आहे पाहिजे. 300 numbers for the new subsidiaries we have installed. I mean substation we have installed. 225 track kilometers overhead electrification in railway we have made.
66+ ट्रॅक किलोमीटर ऑफ रेल्वे ट्रॅक लिंक नवीन ज्या टाकल्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. तर अशा अनेक वर्क आम्ही केले आणि त्यामध्ये काही वर्क मी तुम्हाला इथे दाखवतो की ज्याच्यावरती आम्हाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. नेक्स्ट, हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज आम्ही केबल स्ट्रे ब्रिज भरपूर केले, पण हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज आम्ही केला आहे भरूच बडोद्याच्या दरम्यान. म्हणजे जो लिंक रोड आहे दिल्ली टू बॉम्बे असा तो भारत माता जो रोड आहे त्याच्यामध्ये हा 8 लेनचे 2 ब्रिज आहेत. ते याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला काय सांगतो. म्हणजे आता मी म्हटलं तुम्हाला का यू शुड डू समथिंग डिफरंट. आता हा ब्रिज बघत असताना तुम्हाला मागे एक ब्रिज दिसतोय बघा, दिसतोय ना, तो ब्रिज LNT करत आहे. तो रेल्वेसाठी ब्रिज आहे. मागच्या 6 वर्षापासून ते ब्रिज करताय आणि 6 वर्षापासून त्यांची ही स्टेज आलेली आहे. आणि आम्ही हा 33 महिन्यामध्ये द बिगेस्ट ब्रिज इन आवर कंट्री 8 लेन्स 2 आम्ही 33 महिन्यात केलं. अगदी अभिमान आम्ही सांगतो. आणि त्यासाठी आम्हाला सातत्याने 4 अवॉर्ड्स मिळाले वेगवेगळ्याचे. कारण रिअली इट इज समथिंग डिफरंट. 2000 कोटी रुपयाचं काम होतं हे, परंतु टीम जी खाली तुम्ही म्हणता बघता तिथे त्या ठिकाणी आम्ही पायलिंग केलं. LNTने वेल केलेलं सिंकिंग, पण आम्ही पायलिंग केलं. पायलिंग किती 65 मीटर 70 मीटर खाली असलेलं तिथे, पण पायलिंग करून मग त्याच्यावरती हा ब्रिज केला आणि फॉर्च्युनेटली तो खूप फास्ट आणि कम्प्लीट करू शकतो आम्ही तो. नेक्स्ट, आता हे एक आणखीन असंच वैशिष्ट्य आहे तुम्हाला. हा जो हे रूपनारायण म्हणून म्हणजे कलकत्ता टू खरगपूर असा हा ब्रिज केला. त्या ब्रिजची तुम्हाला एक स्टोरी सांगतो की त्याच्या बाजूला हा जो ब्रिज केला ना, हा पूर्वी भगीरथ कन्स्ट्रक्शन म्हणून आपल्याला माहिती असेल की जुनी फर्म आहे भगीरथ कन्स्ट्रक्शन, तर त्यांनी तो ब्रिज पूर्वी घेतला होता तिथे आणि वेल सिंकिंगचं काम होतं. सातत्याने 10 वर्ष ते त्या ठिकाणी रडले, वेल डील झाल्यात, ते काम झालं नाही. शेवटी बँकरप्ट होऊन गेली कंपनी. त्यांचं संपूर्ण मशिनरी सगळे गव्हर्नमेंटने कॉन्फिस्केट केलं आणि झालं कसं की त्या दरम्यानमध्ये प्रचंड ट्रॅफिक वाढला. पूर्वीचा नॅरो ब्रिज होता आणि त्या नॅरो ब्रिज असल्यामुळे तिथे ट्रॅफिकची नेहमी कोंडी व्हायची. फक्त त्याला वन साईड ते ओपन करायचे, पण तोपर्यंत तिकडे 2-2 किलोमीटर रांगा लागायच्या. मग गव्हर्नमेंटने हा काढला ब्रिज, तो BOT तत्वावरती काढला. ते जवळ 2200 कोटी रुपयाचं काम होतं. आम्ही BOT होती ते कोट केलं. त्याच्यामध्ये एक अशी सगळी ब्युटी अशी होती की हा जर ब्रिज तुमचा कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला पूर्वी तिथे 4 लेन होतं, तर तो आम्ही 6 लेन केला. तर 4 लेनच्या दृष्टीने X तुम्हाला टोल घेता येत होतं. 6 लेन केलं तर तुम्हाला Y टोल होतं, जे वाढवत होतं त्याच्यामध्ये जवळ 1.5 पट. तर तो जर तुम्ही ब्रिज कम्प्लीट केला ना तर तुम्हाला तो 6 लेनचा तुम्हाला हे देणार होतं. ते जरी तुमचा 6 लेन बाकीचा रोड पुरा होऊ नव्हतो. 10 वर्ष भगीरथ प्रयत्न करून सुद्धा ते केलं नाही. फॉर्च्युनेटली हा संपूर्ण ब्रिज आमच्या लोकांनी 18 महिन्यामध्ये केला. 9 मंथमध्ये, 10 मंथमध्ये, 10 महिन्यामध्ये केला हा ब्रिज. 18 मंथ, 18 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण केला ब्रिज. आणि आता इथे तुम्हाला सांगतो, हा ब्रिज करायचा मग आपल्याला लवकर जर करायचा असेल तर आमचा टोल वाढणार होता आणि टोलचा जर हिशोब बघितला तर 4 वर्ष चालतं हे काम होतं. टोलचा हिशोब जर बघितला तर 18 महिन्यापासून तर 4 वर्षापर्यंतचा जो पिरियड आम्हाला मिळणार होता 2.5 वर्षाचा, ते म्हणजे 65 कोटी रुपये आम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार होता. मग विचार तोच केला की एवढा मोठा बेनिफिट आहे, दुसरं समथिंग डिफरंट. पहिल्यांदा आम्ही त्याच्यावरती हे जे गर्डर्स आहेत ना, ते गर्डरचं लॉन्चिंग जे केलं ना, 80 मीटरचे गर्डर्स तिथे लावले होते. त्यासाठी आम्ही अमेरिकन कंपनीला अपॉइंट केलं. कारण एवढ्या लांबीचा स्टील गर्डर कुठेही कोणी केलेलं नसेल, आपल्या सगळ्यांना माहिती तिथे ज्यांनी या ब्रिजचे नेतृत्व केले. नोबडी हॅज स्टील गर्डर ऑफ स्टॅच्यूज लेन. छोटे मोठे केले असतील तिथे 25 मीटर 20 मीटर 10 मीटर इथपर्यंत 80 मीटरचे गर्डर्स होते. त्या गर्डरला असे 3-4 गर्डर्स एकत्र करून त्यांना 1-1 इंचाने आम्ही असे त्याला पुश करत होतो आणि पुश करून त्याला ते केली. त्या गर्डरचं वजन होतं 375 टन. त्या सगळ्या याचा गर्डरला अशा पद्धतीने पुश केलं
त्यासाठी अमेरिकन कंपनीला आम्ही हे केली तिथे. त्यांच्या देखरेखीखाली त्या सगळ्या अगदी प्रत्येक त्याचं डिफ्लेक्शन हे एक मिलीमीटरच्या डिफ्लेक्शनचा त्याच्यावरती होता. त्याला संपूर्ण डिझाईन त्या पद्धतीने केलं होतं की इतक्या आणि असं करून तो सक्सेसफुली अशा पद्धतीने जे डिफिकल्ट असे जे मधले मेन स्पॅन होते ते आम्ही अशा पद्धतीने केले. इवन बाकीचे जे हाईटचे स्पॅन होते ते सुद्धा आम्ही म्हणजे दिस इज ऑल्सो फर्स्ट टाईम इन इंडिया की जेवढे सेगमेंटच जे होते ते सुद्धा आम्ही याच्यावरती सेगमेंट इथे लॉन्चिंगनी त्याचं सेगमेंट त्याचं ब्रिज कंप्लीट केला आणि तो केल्यामुळे आम्ही इतक्या लवकर तो ब्रिज करू शकलो आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळाले. पुढे आपण जाऊया. हा बुंदेलखंड एक्सप्रेस वे आत्ता केला, मागच्या वर्षीच केलेला आहे. हे अशा पद्धतीने नॉनस्टॉप लेईंग 12,700 टन. आता हे नवीन नाही आहे कारण तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये सुद्धा एका कंपनीने त्या पद्धतीने केले. तसंच 12,700 टन आम्ही तो ठरवला, आम्ही 1.5 वर्षापूर्वी केला, त्यांनी आत्ता त्याच्यावर केला. पण अशाच पद्धतीने तो 12,700 टन तो केला. त्यानंतर नॉनस्टॉप आम्ही परत 19,756 टन 93 आवर्समध्ये केला आणि अशा पद्धतीने तो संपूर्ण कॉन्क्रीट रोड जो त्याच्या याच्यामध्ये 12 महिने अर्ली करून आम्ही बोनस मिळवला. त्याच्यामध्ये वी गॉट द बोनस आणि ऑलमोस्ट सगळे जे कामं आहेत ना हे वेळेच्या पूर्वी केलेले आहेत आणि त्या वेळेच्या पूर्वी केल्यामुळे BOTमध्ये तर प्रचंड बेनिफिट्स आम्हाला मिळाले. सगळे BOTचे प्रोजेक्ट आमचे सगळे खूप व्हायबल झाले. व्हायबल झाल्यामुळे फायनान्शियली व्हायबिलिटी मिळाल्यामुळे पहिल्यांदा तर IDFC आमच्या समोर आली 100 कोटी रुपये घेऊन की वी वॉन्ट अन इक्विटी फ्रॉम युअर बँक और 5,000 रुपये लोनवरती आणणारा माणूस. कधी त्यावेळेस कोणी म्हटलं असतं ना तुला लाख रुपये मिळणार आहे, म्हटलं वेळा झालायच काय, लाख रुपये बघितले का कधी? कारण बघितलंच नव्हतं ना, लहान पैसे नव्हतेच आमच्याकडे काही येत नव्हते. आणि ज्यावेळेस त्यांनी आमच्यामध्ये इक्विटी घेऊन तो कार्यक्रम केला तो 100 कोटीचा जो चेक आहे मी त्याच्याकडे बघत होतो आणि तो त्यांनी मला जेव्हा त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हँडओव्हर केला तर तो वजन बघत होतो. खरंच मला सांगतो परत एकदा ते जे मिळणारे जे सुख तिथे जे आनंद आहे तो वेगळा होता. हे कशामुळे झालं तर ही सगळी जी व्हायबिलिटी आणि हे वेगळं काहीतरी करावं याच्या दृष्टीने डिफरंट म्हणजे आता याच्या पुढे सुद्धा तुम्हाला सांगतो की आता हे बघा हा एक पुढचा जो आहे ना JNPTचा आम्ही रोड जो केला आहे तुम्ही जर आता गेला त्या रिसेंट याच्यामध्ये केला मागच्या वर्षी तो चालू झाला आहे त्याला सुद्धा आम्ही बेस्ट रोड म्हणून आम्हाला अवॉर्ड मिळाला. त्यानंतर आम्हाला ईस्टर्न पेरिफेरी एक्सप्रेस वे दिल्लीच्या तिथे त्यालासुद्धा तो सुद्धा असं रेकॉर्ड टाईममध्ये केला आम्ही. त्यालासुद्धा आम्हाला बोनस मिळाला आहे तिथे आणि तो सुद्धा वन ऑफ द बेस्ट रोड ऑफ अवर कंट्री. नाही नंतर तुम्हाला सांगितलं होतं मी 38 डेजचा स्टे केला. ओव्हरसीजमध्ये तुम्हाला सांगितलं की मी तो गयानाला आम्ही रोड्स केले आणि त्याप्रमाणे आता तिथे बिल्डिंग्स करतो 24 म्हणायच्या. आता हा जो एक प्रोजेक्ट आहे ना गयानाला तो फार इंटरेस्टिंग आहे. गयानाचं संपूर्ण रीती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना रोड करायचं होतं तो एकदम वेगळाच टाटा आहे त्याच्यामध्ये. त्या याच्यामध्ये अशी जवळजवळ तुम्हाला पायलिंग करून त्या पद्धतीने घेऊन एक वेगळी त्याला मशीन वेगळी आणि असे सगळ्या त्यामुळे काय झालं की एकदम वेगळी टेक्नॉलॉजी होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी कॉम्पिटिशनच झाली नाही. अँड वी वेर नोईंग दॅट कारण ह्या JNPTच्या वेळेस तो आम्हाला अनुभव होता तिथला तो आम्हाला तिथे खूप मोठ्या प्रमाणात केला आणि छान आम्हाला ते काम त्या याच्यामध्ये चांगल्या रिटर्नमध्ये ते मिळाले तिथे. आणि त्याबरोबर तिथल्या गव्हर्नमेंटची सगळ्यांची ओळख झाली तेव्हा लक्षात आलं की अरे इथे गोल्डन खान किंवा डायमंड खान मिळणार आहे तिथे. जर हिऱ्याची खाण इथे जर निघणार आहे तिथे मग तिथे आम्ही ऑफिस वगैरे करायचं ठरवलं आणि याच्यापुढे अनेक कामं तिथे आम्ही करणार आहोत. आता हे बिल्डिंग डिव्हिजनमध्ये तुम्हाला सांगितलं भरपूर कामं केली आहे. आता हे हॉस्पिटल आहे नाशिकचं आम्ही केलेले तिथे नाशिकमध्ये. त्यानंतर एक लॉजिस्टिकमध्ये आम्ही आहोत. आम्ही जवळजवळ 1 म्हणजे 11 लाख स्क्वेअर फुटाचं एक वेअर हाऊसिंग सगळ्यात मोठं असं हे वेअर हाऊसिंग आहे फॉर सॅमसंग आम्ही केलं. त्यानंतर एक कमर्शियल कॉम्प्लेक्स IT बिल्डिंग वगैरे सगळ्या त्या करतो आहोत तिथे. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की फिनटेक म्हणून जी काही तुम्हाला माहिती असेल कदाचित तीच
ही डिजिटल इन्स्टिट्यूट जी आहे जोधपूरची ती बघा खरंच छान आहे. ते काम बरंच होतं वरती आलेलं आहे, पण अतिशय उत्कृष्ट असं ते डिझाईन आहे. डिझाईन म्हणजे असं खूप चॅलेंजिंग, म्हणजे आता त्याचा जो काही शेप तो द्यायचा आहे FRPचा आणि याच्यामध्ये त्यासाठी आमचं आणखीन खूप R&D चालू आहे तर सध्या, की कशा पद्धतीने तिथे करायचं ते. बाकी मग हाय राईज बिल्डिंग वगैरे हे केले, स्मार्ट मीटर वगैरे याच्यामध्ये आता सध्या आम्ही आहोत तिथे, त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो आहे. नेक्स्ट सोलर डिव्हिजन आहोत आम्ही 150 मेगावॉटचा आता राजस्थानमध्ये वी हॅव स्टार्टेड डुईंग दॅट. वॉटर डिव्हिजनमध्ये ते काय आता पुढे फ्युचर त्याच्यात आहे. वॉटर डिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्युचर आहे, त्यामुळे त्याच्यावर पण त्याच्यामध्ये आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणायची, म्हणजे पर्टिक्युलरली STPमध्ये जे आहेत काहीतरी नवीन वेगळं हे करावं, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न जास्त आहे, म्हणजे रुटीन हा सोडून. तर अशा रीतीने अनेक कामं जी आहेत ती तुम्हाला सांगितले. पण रेल्वे डिव्हिजन आहे नेक्स्ट त्याच्यामधले इथे पुढे पुढे घे थोडंसं फास्ट घे, त्या रेल्वेमध्ये परत रिपिटेशन होईल तेच तेच. आणि हां आता हे बघा, हे आमचे त्याच्या पुढे नेक्स्ट 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 हे बघा, हे जे आहे ना ते तुम्हाला मी म्हटलं ना, तो एक सुद्धा गवतीचा याच्यामध्ये त्याला ते आवड देताना नितीन जे गडकरी आहेत ते आमचे MD आहेत, आणि तो मुलगा आहे माझा डायरेक्टर. असे पण असे नेक्स्ट हे आता अनेक असे अवॉर्ड्स येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बिहारमध्ये काम करतो आहोत. खूप चांगला अनुभव आला आम्हाला. असं वाटतं तो बिहार म्हटल्यानंतर खूप आहे, पण खरंच मी सांगेन बिहार झाला, गुजरात झाले, खूप चांगले स्टेट्स आहेत. आम्ही जवळपास सगळ्या स्टेटमध्ये काम करतो आहे, ऑलमोस्ट ऑल. आणि त्यामुळे सगळ्यांचे अनुभव आहे. तुम्हाला कुठे जर बाहेरगावी जर कुठलं परराष्ट्रातलं जर काम करायचं असेल, राज्यात करायचं असेल, तर जरूर आम्हाला विचारून तुम्हाला सांगेल त्या गव्हर्नमेंटच्या कामाबद्दल पर्टिक्युलरली. पण खूप चांगले अनुभव आले. म्हणजे आम्ही बिहारमध्ये इलेक्ट्रिफिकेशनचं काम केलं ना, जवळजवळ 34,000 खेडी आम्ही 3400 खेडी आम्ही इलेक्ट्रिफिकेशनने जोडले, आणि जवळपास लाखोंच्या घराला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलं. तर त्यांनी स्वातंत्र्यानंतर बघितलं सुद्धा नव्हतं की लाईट काय आहे. त्यांनी कुठे जर गावात गेले तर ते बघायचे तिथे कोणाच्या घरी, पण ते मात्र असे त्यांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये आम्ही दिवे लावण्याचं खूप आनंदाचं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मिळायचा ना, आमची मुलं जी असायची ना ती ते मोबाईलने येतात जे फोटो काढायचे. म्हणजे तो अगदी कसा होता तुम्हाला कम्पेअर करायचं तर की जेव्हा डोळे दिसत नाही ते, मग त्याला ते डोळे मिळतात आर्टिफिशियल याच्यामध्ये, कोणाचं डोनेशन मिळालं तर मिळाले, ती पट्टी बांधली जाते. तो पण त्यांनी जग बघितलं नसतं, फक्त सांगितलं नसतं अमुक येते आणि त्याची कल्पना केली असते. आणि जेव्हा ती पट्टी त्याची काढल्यानंतर त्याला देखील ते जे जग दिसतं, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना, ते भाव त्या लोकांच्या डोक्यामध्ये, जेव्हा त्यांच्या घरामध्ये तो लाईट लागला आणि ते भाव त्यांच्या डोक्यामध्ये उरळले होते. असा तो एक आनंदाचा आणि खूप खुशीचा असा तो मोका आम्हाला किंवा त्या पद्धतीचं हे. नेक्स्ट बस अनेक आता त्याच्याबरोबरचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत अनेक ज्या वेगवेगळे. नेक्स्ट नेक्स्ट हे स्कूल आहे माझं. मी जे म्हटलं ना, हे विद्यादान देण्याचं काम आता आम्ही करतो आहोत, आणि ते करावं आता मनापासून तीच इच्छा आहे ती. कारण सोसायटीने खूप दिलं, जे काही आहे ते केवळ तुम्हाला सगळ्यांमुळे मिळालेले आहे तिथे. म्हणजे मी म्हटलं नाही का तिथे की मी तुम्हाला सगळे रोड तिथे दिले, तुम्ही गेलात तिथे फार मजा वाटली असेल तुम्हाला, खूप चांगले रोड केले, पण टोल देताना तुम्ही टोलेही दिले असतील मला. असंच तुमच्याकडनंही मिळालेलं सगळं तिथे. आता असं वाटतं की नाही, आयुष्याच्या संध्याकाळी कुठेतरी रिपेअर करा. हे करीत असताना जे काही आपले अनुभव आले ते लोकांच्या बरोबर. म्हणून मी काय करतो, मला हे इथे येऊन कसे लेक्चर पाहिजे करण्यापेक्षा ना, मला आवडतं मुलांबरोबर, मुलांच्या तिथे जावं, त्यांना त्या गोष्टीचे अनुभव जे इथे सांगावे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चढउतार झाले त्याच्याबद्दल त्यांच्याशी हितगुज करावं, आणि त्याबरोबर त्यांच्या मनामध्ये काय काय कल्पना आहे त्या समजून घ्याव्या, आणि मग त्यांना त्याच्या यशासाठी जे काही त्यांच्या मनामध्ये जे काही न्यूनगंडता असेल किंवा त्याच्यामुळे ती काही जी भीती असेल ती भीती दूर करावी, त्यांना त्यामध्ये पुश करावं. असंच फक्त असं वाटतं तिथे आता पुढे हेच काम करावं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की इथे स्कूल हे फार KG पासून तर PG पर्यंत आहे, म्हणजे PhD सुद्धा तिथे आहे. आणि तिथे लिटरली नीड बेस प्रॅक्टिकल
ॲक्सिलरेटेड एज्युकेशन आम्ही तिथे देतो आहोत आणि त्याच्यामध्ये खरोखरच म्हणजे इंडियन जे काही आपल्या फिलॉसॉफीज आहेत, इंडियन जे एथॉस आहे ते इंडियन एथॉस त्यांना त्यांच्यामध्ये तिथे बनवतो. म्हणजे अगदी आज एक आठवडा काय आहे, फक्त सत्य बोलणे. मग सगळीकडे तुम्हाला त्या याच्यामध्ये त्यांनी खरं बोलावं म्हणून तिथे असेल. खरा बोलण्याच्याबद्दल ते प्रत्येकजण लेक्चरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा 5 मिनटं त्यांनी खरं बोलावं, काय कुठं काय असतं त्याच्यावर सांगावं आणि असं तर त्याच्यावरती तो बिंबवावं. म्हणजे मग तो घरी जाऊन सुद्धा वडिलांना म्हणतो नाही तुम्ही हे असं खोटं बोलू नका किंवा अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही तिथे करतो सातत्याने. आम्ही ॲग्रिकल्चर सुद्धा नेक्स्ट ते हे जे आम्ही ऑर्गॅनिक फूड हे करतो आहे. जवळपास 3000 एकर जमीन माझी आहे. त्याच्यामध्ये 1000 आत्ता लागवडीला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काजू वगैरे बनवून याचं निर्मिती ही पहिल्यांदा मी नाशिकमध्ये केली ना. जवळजवळ 700 एकरमध्ये तो काजू आहे. जवळजवळ 60 टन काजू दरवर्षी. तो ऑर्गॅनिक आहे. म्हणजे त्याचा टेस्ट ॲब्सोल्युटली डिफरंट आहे तिथे. आणि अशाच पद्धतीने तिथे त्या पद्धतीने फळंसुद्धा भाज्यासुद्धा वगैरे त्या सगळ्या ऑर्गॅनिकमध्ये आम्ही ते करतो. हे नवीन नवीन प्रयोग तिथे करतो आहोत आणि अशा पद्धतीने त्याचासुद्धा एक आनंद घेत आहोत. नेक्स्ट हे हॉस्पिटल तुम्हाला मी सांगितलं की हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याच्याबरोबर एक कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि त्याच्याबरोबर मदर चाइल्ड आणि इन्फर्टिलिटी अशा 650 बेडचं हे अगदी अद्ययावत असं हॉस्पिटल आणि तिथे थोडीफार ती सेवा देण्याचं काम करतो. अशा पद्धतीने मी माझा जीवनाचा क्रम तुमच्यासमोर ठेवला. आय होप यू एन्जॉय दॅट. परत एकदा जाता सांगतो वेगळं काहीतरी करा. इंजिनियर म्हणून तुम्ही जेव्हा तुम्हाला हे दिले ना तर तुम्हाला खूप मोठा म्हणजे ही निर्मितीसाठी तुम्हाला दिलेलं आहे. पण तुम्ही ही जी काही निर्मिती करता ना त्या निर्मितीमध्ये तुमची आयडेंटिटी ठेवा. एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे. तुम्ही शांततेने माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. जय हिंद, जय भारत. बऱ्याचदा असं वाटतं की धन्यवाद हा शब्द किती तोकडा आहे नाही. म्हणजे असं अनेक खूप काही ऐकून आपण समृद्ध होतो आणि मग त्यांचे फक्त मनापासून धन्यवाद मानून आपण कसं काय व्यक्त होऊ शकतो असं मला नेहमीच प्रश्न पडतो. पण यापेक्षा वेगळा शब्द अजून मराठीत सापडत नाही आहे. त्याच्यामुळे तरी मनापासून आभार मानते. खूप छान. आणि सर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगावं असं वाटतंय, तुम्ही माझा एकेरी उल्लेख केला त्यामध्ये जे आणि प्रेम मला जाणवलं ते त्यासाठी ते मला पुरस्कारासारखं आहे. आणि तुम्ही माझ्या माहेरचे आहात. माझं नाशिक माहेर आहे. त्याच्यामुळे कदाचित ती आपुलकी आपणहून आली का काय मला माहिती नाही. खूप छान वाटलं सर आणि अभिमान आहे कारण नाशिकचा तुम्ही चेहरा मोहरा बदलण्यामध्ये सर तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि अर्थात अहमदनगरचा तर आहेच. आणि ऐसा या संस्थेशी तर खूप विशेष जिव्हाळा आहे. अशोकजींना सांगावं असं वाटतं सर माझे सासरे याचे फाउंडर मेंबरपैकी एक आणि ते आत्ता आपल्यात नाहीत पण तरीही त्यामुळे मला या संस्थेवर खूप प्रेम आहे, आपुलकी वाटते या संस्थेचे कार्यक्रम करताना. आणि तो जिव्हाळा नेहमीच मला संस्थेकडून पण मिळतो. आणि आज तुमच्या रूपानं एक खूप सुंदर आशीर्वाद मिळाला. धन्यवाद सर. अतिशय छान हे सगळं सत्र रंगलं. तुम्ही सगळेजण रंगून जाऊन ते सगळं ऐकत होतात आणि यामध्ये स्वतःला शोधत पण होतात की मी कुठे पोहोचू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे कार्यक्रम आयोजन आपण का करतो तर या सगळ्या याच्यामधून स्वचा शोध चालू राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी तो सापडतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एक नवीन ऊर्जा आपण या कार्यक्रमांमधनं घेत असतो. कारण अशोकजींसारखी मंडळी ही ऊर्जास्थानं आहेत. त्यांच्याकडून आपण ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा नव्यानं आपल्या त्या रुटीनमध्ये जरी गेलो तरीही प्रत्येक दिवस मग वेगळा वाटतं आणि काहीतरी करण्याची उर्मी आपल्यामध्ये लाटत राहते. मी मनापासून आभार मानते. आणि अर्थातच आभार फक्त आपलेच नाही आहेत तर या संपूर्ण सोहळ्यासाठी अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणून इतका सुंदर कार्यक्रम आपल्यासमोर संपन्न होऊ शकतो. आणि हे सगळे आभार मानण्यासाठी मी प्रदर्शन कधीही म्हणत नाही, मला तो शब्द पटत नाही.
आभार मानण्यासाठी मी माननीय ऐसा सेक्रेटरी इंजिनियर प्रदीप तांदळे सरांना आपल्यासमोर आमंत्रित करते. धन्यवाद दिघे मॅडम. सर्वप्रथम उपस्थित सर्व सभासद, आदरणीय अशोकजी कटारे सर आणि अतिथी या सर्वांना मी अभियंता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जसं दिघे मॅडम म्हणाल्या तसं अशोकजींनी सर्व वातावरण जे आहे एकदम मंत्रमुग्ध करून टाकलं आहे. असा कुठला एखादा विषय नसेल किंवा एखादं क्षेत्र नसेल की ज्यामध्ये सरांनी काम केलं नसेल आणि अत्युच्च असं यशाचं शिखर गाठलं नसेल. खरं तर कारले सर ज्यावेळेस अध्यक्ष झाले तेव्हापासून अभियंता दिनासाठी आपण कुणाला बोलवायचं या विषयावर बऱ्याचदा आम्ही चर्चा केली. खरं सांगायचं तर अगदी भीतभीतच आम्ही अशोकजी कटारे सरांना संपर्क करण्याचा 15 दिवस साधारण प्रयत्न केला. नंदकुमार कोंबडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. तरी सरांना फोन करण्याचं धाडस काही कारले साहेबांनी माझ्यामध्ये झालं नाही किंवा बोलण्याचं धाडसही झालं नाही. त्यांच्या PAच्या मार्फत आम्ही अगदी नाशिकला जाऊन त्यांना इन्व्हिटेशन देऊन आलो. कारले साहेबांचा हा कार्यक्रम घेण्याचा जो उद्देश होता, त्यांनी जे सांगितलं होतं अशोकजी सरांविषयी, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये आपल्या सर्व सभासदांच्या साक्षीनं आज आपल्याला अनुभवायला मिळालं. संस्थेच्या इतिहासातील मी म्हणेन की एक खूप चांगले उपक्रम झाले, त्यातलंच हा एक कार्यक्रम झाला. आणि आजचा इंजिनियर्स डे हा सत्कारणी लागला. आपण सर्वच जाताना यातनं काहीतरी नक्कीच चांगलं घेऊन जाऊ. अशोकजी, आपण आज या ठिकाणी आलात, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. संस्थेच्या वतीने, SRJ स्टीलच्या वतीने मी तुमचं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद सर. त्यानंतर श्री ओम स्टीलचे अनुपजी जसवाल सर, अविनाशजी पुरोहित सर, विशालजी येसेकर, रोहित मानधनी सर आणि त्यांचा जो स्टाफ आहे, खरं तर त्यांच्यामुळं आपण हा कार्यक्रम इतक्या दिमागदार पद्धतीने साजरा करू शकलो. कुठल्याही प्रकारची कमतरता आर्थिक स्वरूपात असेल किंवा कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये असेल, त्यांच्या सहभागामध्ये असेल, त्यांनी कुठेही जाणवू दिली नाही. SRJ स्टीलचे मी मनपूर्वक आभार मानतो. जसं जसवाल सरांनी मगाशी सांगितलं की बाकीचे ब्रँड आपण ज्यावेळी आपल्या कामामध्ये वापरताना सजेस्ट करतो, त्याप्रमाणे SRJची क्वालिटी असेल, त्यांचं पूर्ण भारतामध्ये डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क असेल, सर्व्हिस असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून आपणही आपले जे क्लायंट्स असतील कामांमध्ये असेल, SRJ स्टीलचा जास्तीत जास्त वापर करावा. कारण बरेचसे कार्यक्रम देण्याचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी मगाशी जाहीर केलेलं आहे. एक प्रकारची गिव्ह अँड टेक पॉलिसीच आहे. त्यांचं सहकार्य आपल्याला इथून पुढे लाभेल असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. SRJ स्टीलचे मी आभार मानतो. संजयजी वारकर सर, टाउन प्लॅनर, अहमदनगर ब्रँच आहे, TP अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट. खरं तर विश्वेश्वरय्यांविषयी माहिती मिळण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी आपण आपले तरुण तडफदार संचालक आहेत यश शहा यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली होती. त्यांनी अतिशय छानपणे ती जबाबदारी पार पाडली. पण बारगळ सरांकडनं बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण आतापर्यंत कधी ऐकल्या नसतील, त्या सर विश्वेश्वरय्यांविषयी आपल्याला ऐकायला मिळाल्या, माहिती मिळाली त्यांच्याविषयी. आणि पालिकेचं प्रतिनिधित्व दरवर्षी त्यांच्याकडेच येतं. बाकी जरी कुणी आलं नाही तरी आवर्जून तो भारतीय घेतात आणि आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. बारगळ सरांचे मी संस्था आणि SRJ स्टीलतर्फे आभार मानतो. या ठिकाणी आपल्या संस्थेचे SRJचे जे डीलर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, ते डीलर्स असतील, ESAचे ज्येष्ठ सभासद आहेत, ते आवर्जून वेळेवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी संस्थेतर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे सिमेंट स्टील कंपनीचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकाचा नामोल्लेख करणं चुकीचं ठरेल. त्या सर्वांचे त्यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विश्वेश्वरय्यांचा फोटो जो आहे तो खरं तर करण्यामध्ये किंवा बनवण्यामध्ये आपण अनिल धोकरे सर अध्यक्ष होते त्या काळामध्ये आपण विश्वेश्वरय्यांचा फोटो नगरमधील ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे
यांच्याकडनं आपण तो फोटो चित्र काढून घेऊन आपण तो फोटो सभासदांना वाटला होता किंवा दिला होता. हा जो फोटो फ्रेम बनवण्यामध्ये संजय दळवी सर फोटोग्राफर, आपले संस्थेचे सभासद सुरेंद्र धर्माधिकारी सर आणि प्रमोद कांबळे सरांचा खूप मोठा सहभाग आहे. खरं तर धर्माधिकारी सरांना या गोष्टी आवडत नाहीत, तरी पण त्यांनी यामध्ये जे सहकार्य केलं किंवा संस्थेचे सभासद म्हणून जी मदत केली त्यासाठी मी संस्थेतर्फे त्यांचेही आभार मानतो. सर्वात शेवटी हॉटेल मॅनेजमेंट, पत्रकार बंधू, पत्रकार जे इथे उपस्थित आहेत, व्हिडिओग्राफर असतील, या सर्वांच्या संस्थेच्या वतीने आभार मानतो. आपले जे अतिथी आहेत त्यांना एक विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यावं. कटारिया सर, कारले साहेब, राजेशजी, अनवरजी कृपया व्यासपीठावर यावे. सरांना स्टँडिंग ओवेशन देणं या ठिकाणी जर केलं नाही तर कार्यक्रम पूर्ण झाला असं वाटणार नाही. बारगड सर, सर्व डायरेक्टर आहेत, त्यांनाही मी विनंती करतो व्यासपीठावर यावं. या सर, स्टँडिंग ओवेशन सरांनी केलेल्या देशाच्या कार्याकरता दिघे मॅडम सरांना मी, अशोक कटारिया सरांना मी विनंती करतो, संस्था आणि मोठा कार्यक्रम जर असेल तर वीणा दिघे मॅडम हा एक आमचा एक प्रकारचा एक संपर्क जोडलेला आहे. सरांना मी विनंती करतो की दिघे मॅडम यांचा सत्कार करावा. धन्यवाद. सरळ शेवटी सर्व उपस्थित सभासद की ज्यांच्या विना हा कार्यक्रम शक्य झाला नसता त्या सर्वांचे मी आभार मानतो. अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. वा, पुन्हा एकदा सरांनी तर आभार मानलेलेच आहेत आणि तांदळे सरांचं आभार मानण्याचं म्हणजे आभाराचं हे भाषण ऐकताना मला प्रदीप भिडे दूरदर्शनवर बातम्या देत आहेत की काय असं भास झाला. अतिशय सुंदर आवाजाचे धनी आहात तुम्ही, कारण मी आवाजाच्या क्षेत्रात काम करते त्यामुळे आवाज मला लगेच कळतात. अगदी उत्तम दणदण सुंदर आवाज आहे तुमचा, याचा मी वापर करून घेईन आता. गिव्ह अँड टेक पॉलिसी. येस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचे आभार आणि हो हो द्या. आणि पुन्हा एकदा अभियंता दिनाच्या अशोकजींना हे काही भेट देऊ इच्छित आहे. हां, आणि एक छानसा ग्रुप फोटो सगळ्या डिरेक्टर्स असतात, तुम्ही मध्ये आपण पुन्हा एकदा अभियंता दिनाच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. SRGचे ऑफिशियल्स इथे असतील तर आपण कृपया वरती यायचे. हो, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा एक फोटो आपण घेऊयात या ठिकाणी. पर्युषण पर्व चालू असल्यामुळे जैन बांधवांसाठी वेगळी जैन स्वरूची वेचनाची देखील व्यवस्था केलेली आहे. स्टेजच्या उजव्या साईडला जैन फूड स्टॉल आहे.
सप्टेंबर इंजिनियर्स डे या निमित्ताने मी नगरला आर्किटेक्ट इंजिनियर आणि सर्वे या संस्थेतर्फे जो इंजिनियर्स डे इथे त्यांनी साजरा केला त्याच्याबद्दल त्यातील पृष्ठेत मला इथे त्यांनी बोलवलं आहे. मी अशोक कटारिया इंजिनियर इथे सर्व आर्किटेक्ट इंजिनियर यांच्या सान्निध्यामध्ये हा दिवस जो आम्ही साजरा केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण जगनिर्मितीमध्ये बेसिक जो इंजिनियर्स आर्किटेक्ट सर्वेअर्स यांचा इतका मोठा वाटा असो तिथे यामध्ये यांना एकच मी त्यांना सांगितलं तिथे की जे काही निर्मिती करताना त्यामध्ये तुमची आयडेंटिटी राहिली पाहिजे तिथे. हा या पद्धतीचे त्यांना एक संदेश देऊन हा कार्यक्रमामध्ये मला यांनी बोलवल्याबद्दल मी त्यांना आभार मानतो आणि इंजिनियर्स डेच्या सर्व इंजिनियर्सना मी शुभेच्छा देतो. थँक्यू. ओके ओके आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशन अहमदनगर यांचे इंजिनियर्स डे हा हॉटेल संजोग येथे साजरा केलेला आहे. आज 15 सप्टेंबर भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या महान कार्याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. अनेक पूल धरणांची कामं असतील, जलस्रोताची कामं असतील, ॲटोमॅटिक गेट्स त्यांनी हे केले खडकवासला डॅममध्ये. असे खूप मोठं कामं त्यांचं मोलाचं असं योगदान याच्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहे. आज डॉक्टर एम विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या अभियंत्यांची देशाला गरज आहे. अशा अभियंत्यांचं मोलाची कामगिरी सर्वांनी केली पाहिजे. दुबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स जे आहेत, मोठे रोड्स असतील, मोठ्या बिल्डिंग्स असतील, त्याचा टुरिझम इकॉनॉमी म्हणून ते आज उपयोग करत आहेत. हाँगकाँग टू मकाऊ जो ब्रिज आहे तो 55 किलोमीटरचा ब्रिज आहे, 1 किलोमीटर त्याचं स्पॅन आहे. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर भारतामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीला पण आपल्यासाठी हातभार लागेल. आज अशा पद्धतीचे अशोका ग्रुपचे अशोकजी कटारिया यांना मुख्य चीफ गेस्ट म्हणून आपण नगर येथे आमंत्रित केले होते इंजिनियर डेसाठी. तर त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला इथे केलेलं आहे. त्यांनी देशभरामध्ये जी कामं केलेली आहेत वेगवेगळी आणि परदेशातही जी कामं केलेली आहेत, साऊथ अमेरिका, त्यानंतर घाना या देशामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. त्या कामांचं त्यांनी प्रेझेंटेशन हे दाखवलेलं सांगितलेलं आहे आणि त्यांनी असे अतिशय कमी याच्यामध्ये 5,000पासून काम सुरू केलेलं आहे. तर त्याचं सर्वांना मार्गदर्शन झालेलं आहे आणि खूप प्रेरणादायी त्यांचं होतं. त्यानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा जो कार्यक्रम झाला त्याच्यासाठी SRJ स्टीलनी स्पॉन्सरशिप दिली होती आणि सर्व इंजिनियर्सकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि असेच आपण वेगवेगळे कार्यक्रम इथून पुढे इंजिनियर असोसिएशनबरोबर करत राहू आणि याच्या अगोदरही आपण भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. आपले इथे जवळपास 10 डीलर्स आहेत नगरमध्ये, ते वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत. आज अहमदनगरमध्ये SRJ स्टील आणि आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हेयर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनियर डेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी अशोकजी कटारिया, अशोका ग्रुप हे आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. पूर्ण भारतभर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं असेल किंवा बाकी इतर भरपूर काम डेव्हलपमेंट असेल त्या बाबतीत अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे. उपस्थित सर्व सभासद असतील, डीलर्स असतील, या सर्वांना त्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. SRJ स्टीलचे जसवाल सर, पुरोहित सर, या तसेच मानधनी सर, या सर्वांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. संस्थेच्या माध्यमातून पुढेही भविष्यात अतिशय चांगले उपक्रम घेण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. SRJ हा अतिशय उत्तम असा ब्रँड असून महाराष्ट्राबाहेर पूर्ण भारतभर त्यांच्या ब्रँडची क्वालिटी याने असा एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. संस्थेच्या माध्यमातून या प्रकारे विविध उपक्रम घेण्याचा आम्ही इथून पुढे नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.